संत मिळणं तरी सोपी आहे का बाबा? कारण संत भेट अवघड सांगितली, बहु अवघड आहे संत भेटी, परिजग जेठी करुणा केली. अवघड सांगितली, हे तर काहीच अवघड नाही. काय काय गोष्टी न घडलेल्या घडतील म्हणली. चंद्रामृत सुखे सेववीन हे आसता जाता रवी धरले सागर तरवेल हरी त्या साधूची भेटीन होय ग ऐसी कैसी याने भेटती ते साधू ऐसी कैसी याने भेटती ते साधू कैसी याने भेटती ते साधू ऐसे कैसी याने भेटती ते साधू चंद्रामृत सुखे सेववील. एखाद्या वेळेस चंद्रामृत प्यायला भेटल म्हणले, पण संत भेटणार? चंद्रामृत भेटणं का सोपं आहे का महाराज? ते का शेळीचं दूध आहे का? शेळीचं दूध कवा काढा महाराज, कधी बी टंगड धरा, काढ्यातून धरा, केला चहा, सोपं आहे. ते प्राणी गरीब आहे म्हणून कधी काढू देते दूध, आणि गरीब आहे शेळी म्हणून तिचंच लेकरू देवाला आवडलं. नाही कळालं का? हा, तुमच्या गावात एखादी अशी कंदुरी झाली का ज्याच्या कंदुरीला घोड्याचं लेकरू नेलं, हत्तीचं नेलं, वाघाचं नेलं? नाही महाराज. का शेळीच नेलं? कारण देवानं सांगितलं महाराज, अश्व नैव गजन नैव व्याघ्रन नैवच नैवच अजह पुत्र बलिम दध्यात देवो दुर्बल घात कहा. महाराज भक्ताने विचारलं, देवा आज घोड्याचा आणू का? नको म्हटले. हत्तीचं नको, वाघाचं नकोच नको म्हटले. व्याघ्रम नैवच नैवच. मग अजह पुत्र बलिम दध्यात. अजह म्हणजे शेळी महाराज. शेळीचा आण का? कारण शेळी गरीब आहे, आणि देव दुर्बल घातक का. देव सुद्धा गरीबाचा घातक आहे म्हटले, म्हणून लय गरीब राहायचं नाही. लय गरीब राहिलं की कोणी हुरकत आहे महाराज, म्हणून लय गरीब राहायचं. चला, माझं म्हणणं काय महाराज, एखाद्या वेळेस चंद्रामृत प्यायला भेटेल, पण महाराज साधू भेटणार नाही. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे हातात चढे महाराज, भेटीने घडे वा दुर्लभ गाडे मनुष्या. महाराज हे प्रमाण ही ओवी सेमच आहे, बरोबर आहे का महाराज? ऐका, एखाद्या वेळेस दूध चंद्रामृत प्यायला भेटेल, पण महाराज साधूची भेट होणार नाही. एखाद्या वेळेस महाराज आस्ताला जाणारा रवी धरता येईल, सूर्य धरायता येईल महाराज, मावळतीला जाणारा, पण साधू भेटणार नाही. आता सूर्य धरणं का सोपं आहे का? सूर्याला धरणं सोपं आहे? सूर्याला धरणं म्हणजे का कोंबडी धरण्यासारखं सोपं आहे का महाराज? कोंबडीला 2-4 उड्या हाणल्या की गौसन. एका लेकरानं धरलेली कोंबडी सोडून दिली माऊली दादा. त्याच्या माईनं जे बद मारलं त्याला, मी गेलो मला काय मारलं त्याला? तिने सांगितलं, महाराज त्या मेल्यानं धरलेली कोंबडी सोडली म्हणली. मी आलं, जाऊ द्या ना, सोड द्या, संध्याकाळी येईन आपली असल्यावर घरी. ती म्हणली, आपली असल्यावर कायला मारला असतो? ज्याला कळालं त्याला कळालं, उद्या पंक्तीला बाकीचे जेव्हा. महाराज कोंबडी धरण्या इतकं सूर्य सोपं आहे का बाबा? नाही महाराज. ऐका, पण धरला नाही का? सूर्य धरणं सोपं नाही, पण धरला नाही का महाराज? ज्यावेळेस आमच्या अगदी 10 मिनिटं वाढवा म्हणले, 10 मिनिटं घेतो, जास्त घेणार नाही बरं का. ऐका महाराज, ज्यावेळेस लक्ष्मणजीला शक्ती लागली, आणि शक्ती लागल्यानंतर सांगितलं याच्यासाठी आता वैद्य लागतो विवंचना करण्याकरता. कुठे वैद्य? विभूषणाने सांगितलं आपल्या बाजूला नाही, त्या बाजूला आहे. हनुमंतराय म्हणले, मला पत्ता द्या, घेऊन येतो. येणार नाही, पत्ता तर द्या म्हटलं, घेऊन येतो. हनुमंतराने उड्डाण घेतलं, लंकेत गेले, आणि सुसेन नावाच्या वैद्याच्या दाराजवळ गेले महाराज, आणि दार वाजवलं. पण पूर्वीपासून डॉक्टर लोक रात्रीच्या वेळेला बाहेर येत नाहीत. आता बी येत नाहीत, आणि त्या काळात येत नव्हते. ते डॉक्टर बाहेर येत नव्हतं, सुसेन वैद्य. हनुमंतराय गिराईक साधन होतं. हनुमंतराय म्हणले, तू बाहेर येता का मी आत येऊ? डॉक्टर म्हणलं, या. गिराईक तागावच आलं, मोदी याचं म्हणते. महाराज डॉक्टर बाहेर आलं, ते सुसेन वैद्य. सांगा म्हणले काय? सांगितलं, महाराज प्रभू रामचंद्राच्या भावाला लक्ष्मणाला शक्ती लागली, तुम्हाला विवंचना करण्याकरता, उपचार करण्याकरता यायचंय. तो मला येऊ शकत नाही. का? कारण त्यानं सांगितलं लक्ष्मण भाजपचा, मी काँग्रेसचा. हनुमंतराय म्हणले, हे तर इथंच कारण लावायले. अख्खं घरच उचललं महाराज, दवाखानाच, आणि निघाले घेऊन. प्रभू रामांच्या पुढे ठेवल्यानंतर प्रभू म्हणले, हनुमंता वेड्यासारखं काय करतो? एकट्या वैद्याला आणायचं तर घर कशाला आणलं? प्रभू तुम्हाला माहित नाही म्हणले, हे डॉक्टर जरा चालू आहे, हे तिथंच येऊ का नको करू लागलं. याला एकट्याला जर आणलं असतं आणि इथं आल्यानंतर जर हे म्हणलं असतं, मग ते तपासायचं टेलिस्कोप घरीच राहिले, तर पुन्हा झाला कोणाकडे येळ आहे म्हणला. म्हणून दवाखानाच घेऊन आलो. बुद्धिमताम वरिष्ठम. महाराज त्यानं तपासलं, सांगितलं उद्या सकाळपर्यंत सूर्योदय होण्याच्या अगोदर याला महाराज संजीवनी बुटी लागेल, आणि ती मिळते कुठं? द्रोणागिरी पर्वतावरती. हनुमंतराय म्हटले, मी आणतो, चिंता करू नका. हनुमंता सूर्य उगवायच्या अगोदर चिंता करू नका म्हटले, सूर्याच्या अगोदर आणील. आणि हनुमंतरानं उड्डाण घेतलं. बघा, दक्षिण टोकाला शक्ती लागली, उत्तर टोकाला महाराज द्रोणागिरी आहे. उडान घेतली, द्रोणागिरीवरती गेले. कळत नव्हतं काय करावं, अख्खं मेडिकल उचललं, पर्वत उचलला आणि निघाले. पण जात असताना अयोध्येच्या वरून येत होते. अयोध्येच्या बाजूला महाराज नंदीग्राम ठिकाण आहे.
आणि त्या नंदीग्राम ठिकाणावरती महाराज भरत नावाचा राजा राहत होता. भरत नावाचा एक बंधू राहत होता, जो महाराज रामायणातील सगळ्यात माझं प्रिय पार्ट आहे भरत. का प्रिय सांगू का? कारण भरतासारखा भाऊ पुन्हा होणे नाही घड्या. काय प्रेम होतं रामावरती भरताचं. अरे ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनामध्ये गेले आणि हे कळालं ना, त्यावेळेस भरताने रडत जावं कौशल्या मातेकडे, हात जोडावे कौशल्या मातेला. माते, तुला वाटेल माते की माझ्यामुळं तुझ्या रामाला वनवास आलाय माते. खरं सांगू का माते, मी माझ्या पूर्वजांची शपथ घालून सांगतो, माझ्या तिळभरही मनात नाही ग की दादाचं राज्य मला मिळावं. त्यावेळेस कौशल्य मातेने महाराज हात वर करून उदाहरण दिलं होतं जगातल्या प्रत्येक कथावाचकांना, रामायणकारांना. ऐका रे कथाकारांनो, आजपासून मी शब्द देते, इथून पुढे जर कोणी भरताला दोषी ठरवलं तर त्याच्या वाणीतला तप निघून जाईल. इथून पुढे भरताचं गुणगानच गायलं पाहिजे. हे कौशल्य मातेचं वरदान होतं बाबा. तो भरत त्या ठिकाणी वास करत होता. काय प्रेम होतं सांगू का? माझा दादा वनात राहतोय, मी देखील अयोध्यात राहणार नाही, मी नंदीग्रामच्या ठिकाणी राहील. माझा दादा जमिनीवरती झोपतोय, मी देखील जमिनीवरती खड्डा करून झोपेल, मी देखील गादीवरती झोपणार नाही. माझा दादा दगड उशाला घेतोय, मी मातीचे गोळे घेऊन उशाला घेईल महाराज. हे प्रेम होतं भावाचं. आम्ही रोज महाराज रामायण ऐकतो, पण आमचा भाऊ जर पंढरपूरला मोठा भाऊ गेला तर लहाना भाऊ त्याच्या वळीच्या पेंड्या चोरीतो. हे आमचं रामायण आहे बाबा. काय काय प्रेम होतं भरताचं महाराज. त्या भरताने पाहिलं कोणीतरी आवाढव्य आकृतीवरून जाते, वाटलं राक्षस आहे, माझ्या रामाच्या दिशेने चाललाय. बाण काढा महारला. तसे प्रभू महाराज हनुमंतराय खाली आले. का? बाणाची मर्यादा होती महाराज. खाली पडले, धावत गेले. भरतजी कोण आहे म्हणून पाहायला, तर हनुमंतरायाच्या मुखातून महाराज भजन येत होतं, हे राम हे राम हे राम. भरतजीनं हात जोडून सांगितलं, अरे तुम्ही तर राम भक्त दिसताय, माफ करा मला. कोण तुम्ही? भरतजीनं सांगितलं, तुम्ही कोण? हनुमंतराय म्हटले, मी रामदूत हनुमंत. पण तुम्ही कोण म्हटले? तुम्ही कोणीतरी रघुवंशी दिसताय. भरतजी म्हणले, मी तर सांगितलं नाही, तरी तुला कसं कळालं मी रघुवंशी? हनुमंतरायाने उत्तर दिलेलं ऐकून जा. हनुमंतराय म्हणले, कारण या पठ्ठ्याला फक्त रघुवंशाचा बाण खाली पाडू शकतो, इतरांचा बाण माझ्यावरती चालतच नाही. महाराज भरतजीच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या आणि भरतजी म्हणतात, मी तो दुर्दैवी भाऊ आहे ज्या भावामुळे रामाला वनवासाला जावं लागलं. मी अभागी पापी. हनुमंतराय हात धरतात भरताचे सांगतात, प्रभू तुम्ही तर सेवक नाही, संत आहात, पापी नाही, महात्मा आहात. कशावरून? कारण हनुमंतराय सांगतात, ज्यावेळेस माझे प्रभू वनात झोपतात ना, झोपल्यानंतर त्यांचे ओठ हालतात आणि ओठ हलल्यानंतर काय म्हणतात म्हणून मी एक दिवशी कान लावला तर त्यांच्या मुखातून शब्द निघतात, अय मेरे भरत, अय मेरे भरत, अय मेरे भरत. ज्याचं प्रभू भजन करतात त्याच्या एवढा मोठा महात्मा जगात नाही म्हटले. आणि तुम्ही महात्मा आहात. मला दर्शन झालं. हनुमंतरायाने दर्शन घेतलं, घडलेला सगळा वृत्तांत दिला. भरतजी म्हणले, जसं मला सांगितलं तसं अयोध्याच्या लोकांना सांग. सगळ्यांना बोलून सगळ्यांना सांगितलं. सांगणं झाल्यानंतर आता हनुमानजी ताड दिशा उठले. काय झालं? ताड दिशा उठले आणि वाटलं आता मला जावं लागेल. ब्रह्ममुहूर्त झाले. काय झाले? ब्रह्ममुहूर्त. ब्रह्ममुहूर्त कळतो ना इकडं? मावल्यांना कळतो का ब्रह्ममुहूर्त? हो किंवा नाही? दोन शब्दात कळतो का? कधी असतो? हा, पहाट तर असतोच की, मग पण किती वाजता असतो? आहे का मावल्यांना कोणाला माहित? नाही ना? ठीक आहे, तुमचा दोष नाही, आमचं कोणी सांगत ना. माझ्या गावात एक दिवशी विचारलं, गणेश दादा ब्रह्ममुहूर्त कधी असतो? एक माऊली म्हणे, जाऊ दे बा, तू फक्त काही निघत आहे. मी आलो, या काही निघत आहे ब्रह्ममुहूर्त विचारलं. मी काय विचारलो? ती म्हणे, त्याच्यात काय नवलय? काहीतरी चांगला प्रश्न शास्त्रातला विचारावं. मी आलो, शास्त्रातला कधी सांग ना. ती म्हणे, त्याच्यात काय नवलय? पप्प्याच्या बापाच्या मोबाईल मधला अलाराम वाजला की ब्रह्ममुहूर्त. मी आला, 10ला लावशील तू 10ला लावशील, त्याच्यात काय महाराज? बरोबर आहे. ब्रह्ममुहूर्त सकाळी पहाटे 3:30च्या नंतर लागतो बाबा. काय ते वातावरण असतं महाराज. आहा हा हा. ब्रह्ममुहूर्ताच्या मुहूर्तावरती उठावं गड्या मावल्यानं. तुम्ही उद्या उठून बघा एक दिवस. सकाळी सकाळी चुलीला सारवण करायचं, चूल पेटवायची, सडा सामर्जन करायचं, रांगोळी काढायची, दिवाबत्ती करायची, धूपबत्ती करायची आणि मग ते वातावरण पाहावं. आणि त्या वातावरणात दुरून कानी महाराज भूपाळ्यांचे स्वर पडावे. काय सकाळी सकाळी रेडिओवरती गाणे लागायचे पूर्वीच्या काळात महाराज. आळवितेही जागवितेही सकल सृष्टी तुला, जागरे अनुसूयेच्या मुला, जागरे अनुसूयेच्या मुला. तुझ्या कृपेने झुले चेतना, ब्रह्मरसातून मिळे प्रेरणा. सूर्य उगवला नवकिरणांचा, सूर्य उगवला
नवकिरणांचा गंध देतो फुला जागरे अनुसुयेच्या मुला घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. हे कधी ऐका माऊली दादा? हरे जय जय राम कृष्णा हरे हरे जय राम कृष्णा
संत तेथ ज्यांचा ज्यांचा हित विठ्ठले ज्यांचा काही टाना टोना नाम स्मरणा वाचोने नाम स्मरणा वाचोने नाम स्मरणा वाचोने काया वाचा आणि मने झाले चिंतने डोलते झाले चिंतने डोलते झाले चिंतने डोलते झाले चिंतने विषयांचा आठवती नाही विषयांचा मने विरक्त देही आठवती नाही विषयाचा आठवती नाही विषयाचा आठवती नाही विषयाचा मेलती काही जाना तुना नेनती काही टाना टोना नेनती काही टाना टोना नाम स्मरणा वाचोने नाम स्मरणा वाचोने नाम स्मरणा वाचोने नेनती काही टाना टोना नाम स्मरणा वाचोने नाम स्मरणा वाचोने नाम स्मरणा वाचोने हरी विठोबार कुमाई हरी विठोबार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई तेची संत तेची संत तेची संत तेची तेची संत तेची संत तेची संत तेची संत
त्याची संत त्याची संत त्याची संत हे जे संत त्याची संत हे जे संत त्याची संत धनी धब मग बनी हे हे रजांचा हे विठ्ठली जानजा हे जानजा हे जानजा हे विठ्ठली जानजा हे विठ्ठली विठ्ठली नेनती काही काना टोना रे रे नेनती काही टाना टोना ग रे नेनती काही टाना टोना नेनती काही टाना टोना नेनती काही टाना टोना काही रे जा विठ्ठले गणती काय टाना टोना गणती काय टाना टोना काही टाना टो गणती काय टाना टोना नामस्मरणा वाचोनी नामस्मरणा वाचोनी नामस्मरणा नामस्मरणा वाचोनी नामस्मरणा वाचोनी नामस्मरणा नामस्मरणा वाचोनी 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 वाचोनी
झोप लागे बाई आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही लिंबोनीच्या झाडा गणी चंद्र झोप लागे बाई लिंबोनी छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय वाचुनी या नाम स्मरणा आ
तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले नेनती काही नाटोना मोकळं करा फक्त हॅमरिंग आली विकू मोकळा त्या प्लेन विकू स्मरणा काया वाचा आणि मने भाले चिंतने डुलते नेनती काही नाटोना नामस्मरणा वाचोनी निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयांचा नेनती काही नाटोना नामस्मरणा वाचोनी विठ्ठल चला विठ्ठल ए विठ्ठला विठ्ठला विठ्ठल हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल पुंडरी कवरले हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय महाराज की जय महाराज की जय तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचोनी महायोग पेटे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति श्री राधे मेरी स्वामिनी मैं राधे तेरो दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास सब द्वार को छोड़ के श्री राधे आए तेरो द्वार ऋषि भानु की लाडली
मेरे ओर निहार आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटे वो आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी हो आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटे वो आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी हो एलिक दिवट सोबे वाळवंटी हो टाळी 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 एलिक दिवट सोबे वाळवंटी हो एका जनार्दनी अंबा उभी करते वनी कटी हो एका जनार्दनी आंबा उभी करून वेळी कटी हो बोला 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 उदह बोला कृष्णबाई मामुलीचा उदह बोला बोला उदह बोला कृष्णबाई मामुलीचा बोला बोला उदर बोला कृष्णाबाई माऊलीचा हो बोला उदर बोला कृष्णाबाई माऊलीचा हो मनोजं मार्तुल्य वेगं जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानर युत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये दुःख भंजन मारुतनंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार विठ्ठल 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 तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले नेनती काही टाना टोना नाम स्मरणा वाचोनी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग ईशमान्य देवमान्य जगमान्य अखंड वारकरी संप्रदायाच्या विशाल अशा वटवृक्षाला लागलेलं सुंदर गोंडस मधुर असं फळ म्हणजे पंचम वेद निर्माते जगद्गुरु तुकोबराया आणि याच तुकोबरायाचे एकनिष्ठ शिष्य अनुयायी शिष्य दुराग्रही शिष्य अट्टहासी शिष्य असे म्हणजे या महाराष्ट्राच्या भूमीला संत परंपरेतील अति उच्च ठिकाणी शोभणारं रत्न म्हणजे महाराज संत शिरोमणी निळोबाराया आणि निळोबारायाच्या गाथारूपी बागेतील अभंगरूपी पुष्प सप्ताहाच्या द्वितीय दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल निवडलेल्या अभंगामध्ये संत शिरोमणी निळोबाराया महाराज संताची काही लक्षणं सांगतात. संत ओळखायचे कसे, शाश्वत लक्षणं काय असतात संताची, याच्यावरती जास्त महाराज काय करतात, फोकस करतात. संताची लक्षणं सांगण्यामध्ये महाराजांनी आजचा उद्देशून अभंग केलेला आहे. महाराज काल महाराजांनी संताची लक्षणं पाहिली असतील, तसं पाहिलं तर महाराज अधिकारी पुरुष महात्मा लोक कोणाचे गुणदोष पाहत, संत कोणाचे गुणदोष पाहत नाहीत महाराज. न पाही अति कुळाचा विचार, त्याच्या जातीचा, त्याच्या कुळाचा, त्याच्या गुणाचा खट नट यावे, उद्धर होऊन जावे, शुद्ध होऊन जावे. महाराज कसेही चालतात. मग निळोबारायांनी आजच्या अभंगामध्ये विशेष करून संताची चांगली लक्षणं का ओळखली असतील, का संताच्या लक्षणाचं वर्णन केलं असेल महाराज, तर ऐका. या अभंगाचा पूर्वभाव पाहावा लागेल. सतीश महाराज तुमचा चेहरा दिसतो मला आता दिसतोय, आता तर झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका महाराज, अभंगाचा भावार्थ पाहण्यासाठी, अभंग कशामुळे लिहिले गेला असेल हे पाहण्याकरता अभंगाचा पूर्वभाव पाहावा लागतो. कशामुळे संताची लक्षणं पाहिली असतील निळोबाऱ्यांनी, तर ऐका. यदा कदाचित एखादा वेदांताचा साधक निळोबाऱ्यांकडे गेला असेल आणि महाराज निळोबाऱ्यांना प्रश्न केला असेल, महाराज भयान कलियुग लागलं आणि या भयान कलियुगामध्ये जर जड जीवानं, या साध्या जीवानं, पामर जीवानं जर उद्धरून जायचं म्हटलं तर नेमक्या कुठल्या मार्गाचा अवलंब करावा, कुठल्या साधनाचा अवलंब करावा, जेणेकरून आम्हाला देव प्राप्त होईल. काय होईल, आम्हाला देव प्राप्त होईल. असा प्रश्न केल्यानंतर निळोबाऱ्याने उत्तर दिलं असेल, गड्या तुला जर देव प्राप्त करायचा आहे, तुला जर देव काबीज करायचा आहे, तुला देव मिळवायचा आहे, तर देव मिळवण्याकरता तुझा आणि देवाचा डायरेक्टली कॉन्टॅक्ट होणं शक्य नाही. तुला जर देवाचा नंबर पाहिजे असेल तर तुला कोणाकडे जावं लागेल, संताकडे जावं लागेल. बरं का, तुला डायरेक्टली संत देवाचा संपर्क होणार नाही, मग तुला संताकडे जावं लागेल. महाराज जाऊ आम्ही संताकडे. साधकाचे शब्द आहेत, महाराज निळोबाराया जर देव प्राप्त संताने होत असेल तर आम्ही संताकडे जाऊ ना, पण आमचा प्रश्न असा आहे
नेमकं संत म्हणायचं कोणला? कारण कलियुगामध्ये कमी संत झाले का महाराज? पोटासाठी संत झाले कलित बहुत. महाराज कलियुगामध्ये कोणीही संत व्हायले म्हणले, कोणी कीर्तन करायले, कोणी कथा करायले, कोणी दाड्या वाढवायले, कोणी गाड्या घ्यायले, कोणी आश्रम टाकायले आणि कोणी भगवे कपडे. मग नेमकं आम्ही संत म्हणायचं कोणला? महाराज असा प्रश्न केल्यानंतर बाबा निळोबराने उत्तर दिलं, गड्या तुझा प्रश्न खरा आहे, कलियुगात संत ओळखणं इतकं सोपं नाही. तुला जर संत ओळखायचे असतील, तुझा जर प्रश्न असेल की संत म्हणायचं कोणला, तर म्हणायचं कोणला याच्यासाठी मी तुला संताची काही लक्षणं सांगतो म्हटले. त्यांनाच संत म्हणावं. कोणला? कोण संत? तर तेच म्हटले कोण? ज्यांचा हेत विठ्ठले. कोण? ज्यांचा हेत विठ्ठले तेच संत. ज्यांचा हेत विठ्ठल आहे ते संत म्हणावे. ठीक आहे महाराज, ज्यांचा हेत विठ्ठल आहे त्यांना संत म्हणावं, मान्य आहे आम्हाला. पण ऐका ना महाराज, ज्यांच्या मनातला हेत विठ्ठल आहे अशांना संत म्हणावं असं जर तुमचं म्हणणं असेल, पण आम्ही पामर जीव आहोत, कलियुगामध्ये जन्माला आलेले जीव आहोत, संत महात्म्यानंतर जन्माला आलेले जीव आहोत, आम्हाला कोणाच्या मनातला हेत ओळखायला येत? तुमच्या मनात काय चाललंय मला आता कसं ओळखायला येईल बाबा? माझ्या मनात काय चाललंय तुम्हाला ओळखायला येईल का? मग दुसऱ्याच्या मनातलं ओळखण्याकरता आम्ही मन कवडे नाही, आम्हाला हे आंतरलक्षण कळणार नाही. एखादं बाह्य लक्षण वरपंगपणा सांगा, तर महाराजांनी वरपंगपणा सांगितला, म्हटले नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी तेची संत. जे कुठल्या टाना टोण्यावर, कुठल्या जादू टोण्यावर, कुठल्या भंडाऱ्यावर, कोणत्या गंड्यावर, दोरीवर विश्वास ठेवत नाहीत, फक्त आणि फक्त नामस्मरण ज्यांचा हेत आहे, फक्त आणि फक्त नामस्मरणाच्या मार्गाचं ज्यांनी अवलंबन केलं तेची संत, त्यांना संत म्हणावं. महाराज ठीक आहे, या दोन लक्षांनी जर पारंगत जीव असेल तर त्यांना संत म्हणावं. पण त्याची अवस्था कशी झाली? तर निळोबराय म्हणे हे दोन लक्ष जर त्याच्या अंगी आले तर त्याची अवस्था होती, म्हटले काया वाचा आणि मने धाले चिंतने डुलती. ते कायेनं वाचेनं मनानं तृप्त झालेले असतात, आणि कायेनं वाचेनं मनानं तृप्त झाल्यामुळे महाराज अखंड नामस्मरणात तल्लीन असतात, तेची संत. आणि सरते शेवटी निळोबराय म्हणतात हे तीन लक्षणं त्यांच्या अंगी आले तर महाराज ते संत पदवीला प्राप्त झाले. पण संत व्हायच्या वेळेला एक गतिरोधक आडवा येतो म्हटले. जो व्यक्ती खूप साधना करतो, भजन करतो सतीश बाबा, आता भजन करून 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 तोच व्यक्ती संतच होणार अशी अवस्था आली की देव त्याला एक गतिरोधक टाकतो. तो गतिरोधक म्हणजे महाराज सगळ्यात शेवटचा विषय नावाचा. कारण बरेच संत आता महात्मापणाला पोहोचले, देवच होणार की विषयात अडकले परत वापस आले. जो विषय नावाचा गतिरोधक आहे तो विषय नावाचा गतिरोधक खऱ्या संतांना आडवा येत नाही का? कारण त्यांच्या जवळ महाराज देहाची अवस्था काय झालेली असते? शून्य झालेली असते. देहाचा विसर पडलेला असतो, आणि देहाचा विसर पडला रे पडला, तिथं विषयाचा आठव राहत नाही. निळामने विरक्त देही आणि आठवची नाही विषयांचा तेची संत. हा झाला आपल्या अभंगाचा साधा सरळ सोपा अर्थ. आता तुम्ही झोपायला नाही महाराज, हा झाला शाब्दिक अर्थ, भावार्थ. बरोबर आहे. आता जसं जमल तसं हनुमंतराय जशी बुद्धी देतील तसं महाराज अगदी पाऊण तास बोलण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल महाराज अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी, चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह मौजे गोविंदपूर वाडी. बरोबर आहे ना? गोविंदपूर, नुसतं गोविंदपूर. ओके ओके ओके, हरकत नाही महाराज. गोविंदपूर बरं का. गोविंदपूर या नगरीमध्ये चालत असलेला जवळजवळ 4 तप ज्या सप्ताहाचे पूर्ण किती 4 तप म्हणजे 48वं वर्ष माझ्या ऐकण्यात आलं. खरं ना बाबा? 48वं वर्ष ज्या गावामध्ये महाराज अखंडरित्या सप्ताह होतो. कोरोनात झाला का? कोरोनात सुद्धा झाला महाराज. काहीतरी पूर्व पुण्य असेल तुमची गड्या. ऐका बाबा, जग बंद पडलं. आपण कधी कल्पना केली होती का जग बंद पडेल? विचार तरी डोक्यात आला होता का जग बंद पडेल? पण जग बंद पडलं, पण आमच्या गोविंदपूरचा सप्ताह बंद पडला नाही. याचा अर्थ कुठंतरी आमचा परमार्थ जडवड आहे महाराज. काय किती जडवड परमार्थ आहे सांग का या गावचा? किती पवित्र भूमी आहे, किती पावन भूमी आहे. तुम्ही म्हणता तुला काय माहित, तू आलात 15 मिनिट झालं. 15 मिनिटात तुला कसं कळालं गाव पवित्र आहे, पावन आहे, जागा पवित्र आहे, पुण्यभूमी पवित्र आहे? बाबा
कशाहून कळालं? तोंड चोपडेपणा करायला का असा प्रश्न पडेल तुम्हाला, पण तोंड चोपडेपणा नाही. ऐका बाबा, गाव किती पवित्र आहे, परमार्थ किती गावचा जडवड आहे, ओळखण्याकरता गावाचा बायोडाटा पाहायची गरज नसते. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो बरं काय का, जसं हाडाच्या शेतकऱ्याला जमीन सोयाबीनला कापसाला किती उतार देऊ शकते हे ओळखण्याकरता माती तपासायची गरज असते का विद्यापीठात नेऊन? नाही बाबा, माती पाहिल्या पाहिल्या कळतं त्याला. आणि याच्यासाठी माऊलीनं ओवी खर्च केली बाबा. भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवल, भूमीचे मार्दव आणि सांगे कोंबाची लवलव. माती तपासायची गरज नसते माझ्या दादांनो मायांनो. जमिनीतून निघणारा कोंब सांगतो, अंकुर सांगतो, जमीन किती सुपीक आहे, किती आर्द्रता, किती ओलावा, किती पाणी आहे त्या जमिनीत. अगदी तसंच गाव किती पवित्र आहे, गावाचा बायोडाटा पाहायची गरज नसते. गावातला सप्ताह सांगतो, गावातला तरुण मंडळीचा उत्साह सांगतो, आणि गावातील प्रौढ व्यक्तींचा महाराज काय सहभाग सांगत असतो. विठाला विठाला तुमच्या गोविंदपूरचा किती सप्ताह आणि किती परमार्थ जडवड आहे 2 शब्दात सांगेल आणि 2 स्वरूपात सांगेल. ऐका, पहिलं बाह्य स्वरूपात सांगेल बरं का. बाह्य स्वरूपाने सांगेल तुमचा सप्ताह किती जडवड आहे, परमार्थ किती जडवड आहे. बघा, ज्या गावचा विना मी जवळजवळ 21 ते 22 मिनिटं घेतला बरं का. ऐका दादा, माऊली दादा, ज्या गावचा विना मी 22 मिनिटं घेतला, मला दम लागला इतका. ज्या गावचा विना जड त्या गावचा सप्ताह किती जड. असं जडवड सप्ताह, जडवड परमार्थ असलेलं हे गोविंदपूर गाव. नाही तर विण्याचे लय अवस्था बिकार महाराज. काय काय गावांना अशी अवस्था बिकट, त्याला 3 तारा 2 खुट्या, 2 खुट्या 3 तारा. किती? 2 खुट्या आणि 3 तारा. मग तुम्ही म्हणाल 3 तारा आणि 2 खुट्या, 1 तार कुठे गेली? 2 तारा एकाच खुटीला गुंडाळलेल्या. त्यानं स्वरात वाजू कभी सुरात वाजू, काही घेणं देणं नाही. पण ऐका दादा, ज्या गावचं महाराज वैभव असतं संप्रदायातील साहित्य इतकं गोड महाराज, आणि बाह्य स्वरूपाने हे लक्षण झालं. आता अंतर स्वरूपाने ऐका, ज्या गावामध्ये 48 वर्ष अखंडरित्या सप्ताह चालतो, ज्या गावातला महाराज तरुण वर्ग सप्ताहासाठी इतका उत्साही आहे, इतका उत्साही आहे की महाराज कधी येतो याची वाट पाहतो, ज्या गावामधला महाराज प्रौढ व्यक्ती तरुणांच्या हातात कारभार असून महाराज उल्हासानं जर इथं कार्यक्रमाला उपस्थित राहतो, आणि ज्या गावातला भावी नागरिक होणारा, ज्या गावातला महाराज भावी नागरिक होणारा बालमंडळ जर कीर्तनात उपस्थित असेल, तर 3ही वर्ग जे परमार्थामध्ये राहतात, याचा अर्थ गावाचं भवितव्य कुठंतरी उज्ज्वल आहे महाराज. करना भागे भागे हरी कीर्तनाथ हरी कीर्तनाथ हरी कीर्तनाथ नटे हरी कीर्तनाथ भागे नट हरी कीर्तनाथ नट हरी कीर्तनाथ नट हरी कीर्तनाथ भाग्य हरी कीर्तनाथ नट हरी कीर्तनाथ हरी कीर्तनाथ कीर्तनाथ भाग्यवंत नटहारी कीर्तनात. महाराज, भाग्यवान असतो तो तरुण जो कीर्तनात नटतो. आणि मला वाटतं कीर्तनात नटलंच पाहिजे. बरीच लोक म्हणतात भजन्याला काय करायचे, टाईट कपडे. बरीच लोक काय म्हणतात भजन्याला टाईट कपडे काय करायचे. अरे चोर ड्रायक्लीनचे घालायले काय, बरोबर आहे का बाबा? चोर ड्रायक्लीनचे घालेत, मग आम्ही का घालू नये? आणि त्याच्यामुळेच हार लवकर काढू लागलो महाराज. डबल ड्रायक्लीन करायला 50 लागत येतात, आता ते वाढवून द्या. विठाला विनोदाचा भाग सोडा बाबा. ऐका महाराज, ज्या गावाचे 3ही वर्ग सप्ताहामध्ये आहेत, नाही तर बऱ्याच ठिकाणी असं असतं बाबा, तरुणांच्या हातात कारभार गेला तर प्रौढ व्यक्ती इकडे येत, म्हातारे लोक इकडे येत नाहीत महाराज. जर म्हातारे लोक तरुणांच्या हातात कारभार असताना आलेच तर हे मंडळ पाहायलाच भेटत नाही. हे मंडळ तरुण आणि म्हातारे इकडं आणि हे टीव्ही कडं, असं बऱ्याच गावात असतं. पण 3ही वर्ग जिथं येतात, मला वाटतं तिथं सासू सासरान सून एका ठिकाणी आल्याचं काय होतंय, भास होतंय. नाही तर हे 3 वस्तू कधी एका ठिकाणी येत? सासू सण सासऱ्याचं जमत, म्हाताऱ्याचं म्हातारीचं कोण्या घरात जमतंय?
जमतच नाही महाराज. बरं दोघायचं जमलं तर सुनाचं त्यांच्या संग जमतच नाही. पण तीनही वस्तू या ठिकाणी एकत्र आल्यात. याच्यासाठी गावाचे संस्कार कारणीभूत असतात. असं सुसंस्कृत गाव असलेलं, परमार्थात जडवड असलेलं हे गोविंदपूर गाव. जेथे आठवीती जेथे आठवीती स्वामीचे ते पाय हो, उत्तम ते ठाय रम्य स्थळ उत्तम ते ठाय रम्य स्थळ जेथे आठवीती स्वामीचे ते पाय जेथे आठवीती स्वामीचे ते पाय उत्तम ते ठाय रम्य स्थळ उत्तम ते ठाय रम्य स्थळ रम्य स्थळ जेथे आठविती स्वामी जेथे पाय उत्तम ते ठाय रम्य स्थळ. महाराज गोड प्रमाण दिलं बाबांनी. काय जेथे आठविती स्वामीचे ते पाय. महाराज असं पवित्र हे ठिकाण आणि या ठिकाणातील हा सप्ताहाचा दुसरा दिवस माझ्यासारख्या पामर बालकाकडे आलेली सेवा येण्याचा योग म्हणजे समस्त तरुण मंडळी, समस्त ग्रामस्थ मंडळी, समस्त सप्ताह कमिटीच्या वतीनं, आबाल बालवृद्धांच्या वतीनं आमच्या अमोलदादा शिंदेनी फोन केला आणि त्यांच्या फोनला मान देऊन इथं येण्याचा योग आला. महाराज आल्यानंतर आनंद वाटला बाबा. सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी या ठिकाणी गोड बाबांनी भजन सुरुवात केलं. महाराज वारकरी संप्रदायाच्या ठाईच्या महाराज चाली ज्यांच्या मुखातून ऐकाव्या, सांप्रदायिक भजन ज्यांच्या मुखातून ऐकावं असे बाबा या ठिकाणी उपस्थित. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. सर्वच महाराज माझ्या गुरुस्थानी असणारे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. या बाजूला माझे गुरुबंधू सर्व महाराज, माऊली महाराज सूर्यवंशी असतील, आमचे राजभाऊ महाराज सातेगावकर असतील, महाराज प्रेमळ व्यक्तिमत्व, आमचे दोन्ही बाबा असतील, नाव माहीत नाही माफी असावी बरं का, बाबा असतील, सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. महाराज दोन पखवाज वादक एक मिळत नाही तर दोन दोन अशा पिरियडला मिळालेत महाराज. आमचे वेदांत महाराज लोखंडे आणि त्याचबरोबर महाराज आता काल परवाच कीर्तन वाजवायला होते आमचे महाराज सतीश महाराज लोढे. गोड महाराज दोघांनाही कोटी कोटी धन्यवाद. आजच्या कीर्तनाला विशेष करून उपस्थिती महाराज महाराष्ट्रातील एक नामवंत चॅनल यूट्यूबच्या माध्यमातून महाराज अखंड महाराष्ट्रभर ज्यांनी ओळख केली असे आमचे महाराज गणेशरावजी चोपडे. माऊली कीर्तन सोहळा या चॅनलचे सर्व शून्यातून विश्व निर्माण कसं करावं. आणि महाराज मी नेहमी सांगत असतो पश्चिम महाराष्ट्रात हजारो टॉपचे चॅनल आहेत, पण परभणीच्या नाही मराठवाड्यातील टॉपच्या चॅनलमध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं असं आमचं माऊली महाराजांचं चॅनल आहे. धन्यवाद. कारण त्यांनी अखंड वारकरी संप्रदायाची सेवा केली आणि सेवेचं फळ सांगून जातो. ऐका गड्या, सेवेचं फळ तेव्हा येतं ज्यावेळेस आपलं काहीतरी कार्य पुढं चालतं, त्याला सेवेचं फळ येणं म्हणतात. आता जर करता सतीश महाराज तुम्ही पखवाज वाजवताय, तुमच्या जर पाठीमागं तुमच्या पश्चात जर तुमचा पखवाज जर छतावरती धुळखात पडला तर समजावं आपला परमार्थ मातीत गेला. पण तुमच्या पश्चात जर तुमचा पखवाज जर तुमचा मुलगा तितक्याच तोला मोलात वाजवत असेल तर समजावं पांडुरंगानं तुमच्या परमार्थाचं फळ तुम्हाला दिलं. महाराज माझ्या पश्चात जर माझा फेटा जर महाराज धुळखात पडला समजावं माझा परमार्थ मातीत गेला. पण माझ्या पश्चात माझा फेटा जर माझा मुलगा वेडाबाकडा का होईना गुंडाळत असेल तर समजावं माझा परमार्थ फळाला आला. तसं महाराज माऊली गणेश दादा तुमच्या नंतर जर तुमचा कॅमेरा जर तुम्हाला विकायची वेळ आली असती तर समजावं तुमचा परमार्थ. पण आता सांगतो तुमचा परमार्थ पांडुरंगानं फळाला आणला, कारण तुमच्यापेक्षा मोठा कॅमेरा घेऊन तुमचा मुलगा परमार्थाची सेवा करतोय. हे फळ तुम्हाला पांडुरंगानं दिलंय बाबा. हे फळ जर कशाचं असेल तर तुमचं निष्काम सेवेचं आहे. तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. गोड साऊंड सिस्टीम महाराज आमच्या सोळंके दादाची तुम्हालाही कोटी अगदी पाऊण तास उरला माझ्याकडे. पाऊण तासामध्ये अभंग सोडवायचा महाराज. अभंगाच्या बाहेर एकही मिनिट जाणार नाही. आता तुम्ही एकच सहकार्य करायचं सर्व महाराज श्रोत्यांनी. काय करायचं, मधून मधून महाराज भजन होईल, मधून मधून विठ्ठल विठ्ठल भजन होईल. विठ्ठल विठ्ठल भजन झाल्यानंतर तुम्ही हाताने टाळी चुकूनही वाजवायची. मस्त जमला आता. बरं नाही तर नाही तुम्हाला माप महाराज. खरंच वाजू नका. मस्त रग पांघरा आणि हाताची घडी घाला. तुम्हाला सूट महाराज. हाताने टाळी वाजू नका. मुखाने विठ्ठल विठ्ठल तर चुकूनही म्हणायचं. नंबरी गाव भेटलं बाबा. आता विठ्ठल विठ्ठल म्हणायला का गार लागायले का?
बरं तरी मी तुम्हाला सूट नाही म्हणायचं ना, नका म्हणू बाबा, माझी शपथ आहे, तुम्हाला म्हणू नका, खरंच म्हणू नका, मी शपथ घातली ना बाबा. हाताने टाळी वाजू नका, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणू नका. पण अगदी महत्वाचं बोलतोय आता, ऐका बरं का. हाताने टाळी वाजू नका दादा, नका मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणू, पण उरलेला पाऊण तास मी जे माझ्या ज्ञानोबा तुकोबा विठोबांच्या गुणांचं वर्णन करेल ना, ते सर्वांगाचे कान करून ऐकाल असा तुमच्याकडून शब्द घेतो आणि चिंतनाला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल उरला पाऊण तास हाताने टाळी वाजवायची नाही, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणायचं नाही. आता एकच करायचं, तुम्ही काय करायचं, तुमचे चेहरे आता जसे प्रसन्न आहेत तसे प्रसन्न चेहरे ठेवायचे. 10 वाजेपर्यंत, किती 10 वाजेपर्यंत आता जसे प्रसन्न आहेत, कसे प्रसन्न आहेत, किती गोड चेहरा दिसायला लेकराचा बघा त्या, हा असे प्रसन्न ठेवायचे. तुमच्या चेहऱ्याचं वर्णनच जर करायचं झालं तर तुमचे चेहरे म्हणजे नुकतेच उमललेल्या गुलाबाच्या फुला प्रमाणे आहेत महाराज. फुल कसं असतं गुलाबाचं, उमललेलं टवटवीत प्रसन्न असतं का नाही, असे चेहरे आता तुमचे आहेत बघा, प्रसन्न. आणि इमानदारीने आता 10 वाजता तसे ठेवायचे. ह्या गुलाबाच्या फुलांचे जर मध्ये सूर्यफुलं झाले, माझं बोलणं लक्षात येते ना, गुलाबाच्या फुलाचे जर सूर्यफुलं झाले तर मी गाडीमध्ये 2 इळे आणलेत, मी खुडाय सुरू करीन. विनोदाचा भाग सोडा, प्रसन्न चेहऱ्यानं अगदी तुमच्या पायाला कळ लागायच्या आत ज्ञानेश्वर माऊली घेईल, पण तुम्ही प्रसन्न मुखानं ऐकायचं. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल. निवडलेला अभंग निळोबरा यांचा आहे. निवडलेल्या अभंगामध्ये निळोबरा या संताची लक्षणं सांगतात, संत ओळखण्याचे लक्षणं सांगतात. संत ओळखल्यानंतर काय फायदा आहे असा प्रश्न पडतो आम्हाला. का? कारण तुम्ही जर आम्हाला संताची लक्षणं सांगत असाल तर आम्ही संत ओळखून नेमका आमचा फायदा काय? काय आम्ही जर संत ओळखले तर आमचा फायदा काय? का आम्ही तुमची लक्षणं ऐकून घ्यावे? का लक्षणाची माणसं शोधावी आणि का त्यांना शरण जावं? आमचा त्यात फायदा काय? कारण कलियुगामध्ये प्रत्येक गोष्ट कशावरती चालते? फायद्यावरती चालते बाबा. कलियुगामध्ये काम करण्याच्या अगोदर काय पाहिला जातो? दाम पाहिला जातो. कृती करण्याच्या अगोदर लाभ पाहिला जातो. मग आमचा फायदा काय? कारण कलियुगाचा महिमा आहे, फायद्याशिवाय काम केल्या जात नाही. आता जर मी इतक्या गारव्यामध्ये इथपर्यंत आलो असेल, कशासाठी आलो? म्हणजे कीर्तनासाठी नाही म्हणा की. ऐका, अगदी बरोबर आहे तुमचं. कशासाठी आलो? फायद्यासाठी नाही रे बाबा. बरं आलो, बरं पटवून देतो तुम्हाला कसं फायद्यासाठी आलो. ऐका बाबा, यदा कदाचित जर आजच्या तारखेला मला जर तुमच्यापेक्षा दुप्पट पैसे देणारं कीर्तन आलं असतं तर मी इथं आलो असतो का तिकडे गेलो असतो? एक मतानं. हा शिलेकरू म्हणाले ते दादा माहिती इथंच आले असते, पण मोहम्मद जरा वेगळंच म्हणाले. ऐका महाराज, कलियुगाचा महिमा काय? स्वार्थ जाणार नाही तिकडे. मी काय पाहणार? तळमळ तरी मी काय करणार? तिकडी करणार का नाही? का? कारण कलियुगामध्ये महाराज स्वार्थ पाहिला जातो बाबा, फायदा पाहिला जातो. मग आमचा फायदा काय? एवढा अनमोल वेळ आम्ही द्यावा, संत ओळखावे त्यांना शरण जावं, आमचा फायदा काय? तर ऐका महाराज, संत ओळखून त्यांच्याकडे जाण्याचा फायदा सांगतो. काही काही वस्तूची संगती करण्यामध्ये फायदा असतो बाबा. मी नेहमी सांगत असतो, आजही सांगेल. ऐका, तीन मी तुम्हाला काय सांगेल पुरावे देईल महाराज. ऐका, पहिली गोष्ट देतो संगतीची. उसाने जर संगती महाराज कारखान्याची केली तर त्या उसाची काय होते बाबा? साखर होते. बरोबर आहे. उसाने संगती कारखान्याची केली तर उसाची साखर होते महाराज. गटाराच्या पाण्यानं, नालीच्या पाण्यानं जर संगती गंगेची केली तर त्या गंगेला कशाची प्राप्ती होते? त्या गटाराच्या पाण्याला समुद्राची प्राप्ती होते. हे लोखंड आहे महाराज, लोखंडाचं माईक आहे. या लोखंडाच्या माईकानं जर संगती परिसाची केली तर हे लोखंडाचं माईक आता मला सोळंके दादा देतील का घरी न्यायला? का देणार नाहीत? कारण याचं काय होईल? सोनं होईल. मला सांगा, सामान्य वस्तूनं चांगल्याची संगती केली तर महाराज फरक पडतो. तसं जड जीवानं जर संताची संगती केली तर या जीवाचं देखील सोनं होत असतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज 3 विकल्प दिले मी. 3 विकल्पाचं विश्लेषण करणार, पुराव्याने शिकणार, ओव्याचे पुरावे देऊन सांगणार महाराज. मनचं सांगणार नाही, कारण संतांचे पुरावे असावे. आमचे साठे महाराज म्हणतात, महाराजाच्या बोलण्याला पुरावा असावा, आणि जर नसेल पुरावा तर महाराज जिता. तुम्हाला माहित आहे म्हणजे का नाही? ऐका महाराज, उसाने जर संगती कारखान्याची केली तर त्या उसाची साखर होते. जगाचं तोंड गोड करण्याचं सामर्थ्य त्या उसात येतं. पण बरीच अशी ऊस आहेत गणेश दादा, काय काय अशी दलिंदर ऊस आहेत, ते तोडायचे, ट्रालीमध्ये टाकायचे, वायर रोपणं आवळायचे आणि त्याला कारखान्याकडे काढून द्यायचं.
पूर्णापर्यंत जाऊस तर ते कारखान्यात नीट जाणार नाहीत, नको तिथं थुतर बाहेर काढणार आणि नको त्या ठिकाणी मंदिराच्या माग पांदणीला पडणार. आता मला सांगा, पडलेल्या ऊसाची साखर होते का? काय होतं? खत नाही तर शेण होतं महाराज त्या ऊसाचं. तसं जड जीवाचं जर शेण खत होऊ नये वाटत असेल तर आपण कारखाना संतरूपी कारखान्यात गेलं पाहिजे महाराज. हे बसता संताचे संगती कळो आले कमळापती आपले कोणीच नवती निजते दृढ जावा आपले बसता संताचे संगती कळो आले कमळापती आपले कोणीच नवती संगती कळो आले कमळापती. इथपर्यंतच घ्यायचं, पुढचं घेतलं आपलं दुसरीकडे जायचंय. बरोबर आहे ना? ऐका महाराज, संतांच्या संगतीत गेलं गड्या की जीवाचं काय होतं? सोनं होतं महाराज. ऐका, पहिला पुरावा संपला. दुसरा पुरावा, गटाराच्या नालीच्या पाण्यानं जर संगती गंगेची केली तर महाराज ती गंगा त्या गटारीच्या नालीच्या पाण्याला समुद्राला नेत असते. काय करते? किती घाण पाणी असतं नालीचं महाराज, किती घाण पाणी असतं, तरी देखील ती गंगा त्याला काय म्हणते? वाईट म्हणत नाही महाराज. गावा मागील ओहळ गंगा न म्हणे अमंगळ. वाईट पाणी होतं पण त्या पाण्यानं संगती गंगेची केली महाराज. ती गंगा न तिकीट काढता न रिझर्वेशन करता ती गंगा त्या गटाराच्या पाण्याला समुद्राला नेते. आळंदीला जर तुम्ही यात्रेला आले, वारीला, समाधी सोहळ्याला, तर महाराज साधक आश्रमाच्या वरती गेल्यानंतर काही असे घाण पाण्याचे महाराज पाईप रोडवरती सोडतात लोक, बरं का. ऐका, आता सगळ्या नाळंदीतल्यांना माहिती आहे. मग ते पाणी रोडवरून वाहतं महाराज. आणि मग आपण तिथून गेलो की असं नाकाला रुमाल लावतो आणि उडी मारून जातो. आणि पुढे गेल्यानंतर म्हणतो काय घाण पाणी बाबा, जावा पण वाटणं इथून. आणि तिथून आपण खाली जातो. खाली गेल्यानंतर घाटावरती पोहोचतो आणि महाराज आपण गेलो की ते पाणी हुशारी करतो. तो काय करतो? जरा असं इंद्रायणीत उडी मारतो. पुढे जाऊन काय करतो? इंद्रायणीत उडी मारतो. आणि जशी जशी आपण चलू तसं तसं ते आपल्या संग चलतो. कुठं? पुढं घाटाकडं. आपण घाटावर जातो, कपडे काढतो, स्नान करतो. स्नान करताना ते पाणी येतं ना आपल्या अंगावरून पुढे जातो. तिथं आपण रुमाल नाकाला लावला पण तिथं गेल्यानंतर ते पाणी वाहत त्याच्यात आलं. आपण त्याला आता हिम्मत करतो का घाण म्हणण्याची? पाणी नव्हतं का त्याच्यात? होतं महाराज. का घाण म्हणण्याची हिम्मत होत नाही? कारण त्या पाण्यानं हुशारी केली महाराज, गंगेची संगती केली. म्हणून त्याच्यातला अशुद्धपणा निघून गेला आणि त्याला असामान्य रूप प्राप्त झालं. ती गंगा आता त्या पाण्याला अर्ध्यात कुठं सोडत नाही, समुद्राला नेते. कारण गंगा अलीकडे कुठं थांबतच नसते आणि समुद्राच्या पुढेही कुठं जात नसते. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय, हे अवघ्या झाल्यावर मी एकमय, अवघ्या झाल्यावर मी एकमय, अवघ्या झाल्यावर मी एकमय. तुका म्हणे गंगा हो सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एकमय. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी, अवघ्या झाल्यावर मी एकमय, एकमय. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एकमय. कारण गंगा अलीकडे कुठं थांबत आणि गंगाचं महाराज समुद्राच्या पुढे कुठं जात नाही महाराज. गंगेचा प्रवासच कुठपर्यंत असतो? समुद्रापर्यंत. तिथे गेले की प्रवास संपला महाराज. पण महाराज एका वर्गातल्या मुलीला, चौथीच्या वर्गातल्या मुलीला प्रश्न विचारला गुरुजीनं, तायडे उभा राहा. तायडे उभा राहिली महाराज. सांग म्हणले गंगा कुठून निघाली?
गोदावरी कुठून निघाली तिनं सांगितलं महाराज त्र्यंबकेश्वर, तिथून कुठे गेली ब्रह्मगिरी, तिथून कुठे गेली महाराज नाशिक, तिथून कुठे गेली पैठण, तिथून कुठे गेली परभणी, तिथून कुठे गेली महाराज नांदेड, तिथून कुठे गेली बासर, तिथून कुठे गेली तेलंगणा. असे ठिकाणं सांगू का? सगळे पाठ आहेत मला. पण टाइम संपन हे का नाही. सरते शेवटी त्या मुलीनं उत्तर दिलं बाबा राजमहेंद्र जवळ जाऊन ती गंगा समुद्राला मिळाली. आता प्रश्न संपला. गुरुजीनं शांत बसायचं होतं, नाही तर गुरुजीची विसरली होती गोळी. गुरुजी पुन्हा म्हणले तिथून पुढे कुठे गेली. मुलगी जरा हुशार होती, डोकं खाजवलं. मुलगी म्हणली गुरुजी गंगा गेली नाही तिथून पुढं, तुम्हाला जाऊन यायचं ते या. समुद्राच्या पुढे गंगा जाणं शक्य नाही. का? कारण समुद्रात एकदा विलीन झाले की अवघ्या झाल्यावर मी एकमय. परत तिचा प्रवास थांबला. जसं महाराज मंदिर बांधलं आणि कळसाचं काम झालं की महाराज काम देवळाची या कामा कळसू गंगेशी सिंधू परम प्रवेशू. महाराज एकदा गंगा सागराला मिळाली आणि एकदा कळस बसला की काम संपलं. पण महाराज मला काय सांगायचंय, महाराज मूळ मुद्द्यावरती या. घाण पाण्यानं गंगेची महाराज संगती केली तर घाण पाण्याला महाराज समुद्राची प्राप्ती झाली. हा परिणाम कशाचा आहे? संगतीचा आहे महाराज. हे नसेल कळालं तर आता शेवटचं उदाहरण देतो पुढे चलतो ऐका. हे लोखंडाचं माईक आहे. या लोखंडाच्या माईकानं परिसाची संगती केली तर महाराज याचं सोनं होतं. मग संगती करत असताना कशी करायची म्हटले? माऊली म्हटले कशीही करा. परिसाकडे जात असताना या लोखंडानं असं म्हणायचं ना मी आता एवढा हार जसा महार झाला होता तसा हार घेऊन जातो, शाल घेऊन जातो, दक्षिणा घेऊन जातो आणि त्याला म्हणतो माझं सोनं कर. असं नाही. अरे यानं कसंही जाऊ द्या म्हटले तरी परिस काय करते? त्याचं सोनं करतं. उदाहरण देऊन पटवून सांगतो ऐका. माऊलीची ओवी आहे. माऊली म्हणले एका गावामध्ये लोखंडानं बैठक घेतली. काय केलं? गावामध्ये लोखंडानं बैठक घेतली आणि लोखंडाच्या बैठकीत विषय निघाला अरे एक परीस नावाचा व्यक्ती आलाय म्हटले आणि आपले माणसं फोडायलाय. धक्का लावलं की काय करायलाय? सोनं करायलाय. आपलं मतदान कमी करायलाय. काय करायचं काय करायचं म्हटले? काय नाही म्हटले परिसाला मारायचं. आपलं मतदान जे फोडायला त्याला मारायचं. कोण मारायचं? आता प्रत्येक जातीत एक दोन आडमुठ असतातच की. जात कोणती असो आडमुठ एक दोन असतात. त्या लोखंडात एक आडमुठ होतं, त्याचं नाव होतं घन. एवढा एवढा दांडा, एवढं पोट. आपण जातो म्हणला परिसाला मारून येतो. ठीक आहे म्हणले जा. आता परीस नेमकंच कीर्तनाला आलतो. कीर्तनावून 10 वाजता परीस घरी गेलं. घरी गेले की झोप लागली त्याला. कीर्तनावून गेल्यावर झोप लागती महाराज. कीर्तनावून गेल्यावर लय गार झोप लागती. आपल्याला लागत नवल नाही, आपल्याला पाकिट आलेलं असतं, येईला बी लागती, कामून लागती देव जाणे. परीस घरी गेलं त्याला झोप लागली महाराज. जसं झोपलं परीस तसं हे महाराज घन गेलं त्याच्या उशाला उभं राहिलं आणि विचार करू लागलं याला कसं मारू, याच्या डोक्यात पडू का, याचे हात पाय मोडू का, नरड दाबू. पुन्हा त्याने विचार केला नाही एकदा डोक्यात पडतो आणि मारतो. म्हणला काय करतो? याचा खात्मा करतो. ते लोखंडाचं 7 किलोचं घन महाराज 7 फूट उंच गेलं आणि 7 फूट उंचीवरून महाराज दंड एवढ्या जोरात त्याच्या डोक्यात पडलं. जसं पडलं आता मला वाटतं पडल्या पडल्या परिसाचा जीव गेला. गेला का? नाही 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 नाही. माऊली म्हणले वरी फोडावयाची लागी लोह मिळो का परिसाचे अंगी परिते मिळतेची प्रसंगी सोनेची हो. आपण सारिके खरेदी नाही काळ वेळ तया लागी, नाही काळ वेळ तया लागी. आपण सारिके खरेदी काळ वेळ दया लागे, काळ वेळ दया लागी, दया. आपण सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. मिळालं काय करतं महाराज? परिसा आपल्यासारखं करतो. हे संताचं लक्षण आहे महाराज. कारण संगतीनच काय होत असतो महाराज? किंमत वाढत असते. उधन पतन उद्धार पतन संघाचा महिमा त्याच्यावे अधमा मध्यमा संगती. महाराज म्हणतात संगती करायची तर चांगल्याची. संगती करावी सदा सजनाची, संगती करावी संत सजनाची, संगती करावी संत सजनाची, संगती करावी संत सजनाची.
संगती करावी सदा सजनाची संगती करावी संत सजनाची संत सजनाची सावली नसा दुष्ट दुर्जनाची. गोड प्रमाण दिलं महाराज. सावली सुद्धा दुर्जनाची नसाव म्हण. का नसाव तर याच्यासाठी आता प्रमाण दिलं म्हणून 2 मिनिटं घेतो तुमचे, ऐका. संगती केली ती चांगल्याची कराव, कारण आपली किंमत वाढत असते. कशी वाढते उदाहरण देऊन सांगतो बरं का. नाही बाटली ठेवायचं विसरलो नाही, मला उदाहरण द्यायचे म्हणून सांगायलो, ऐका. ही बाटली कितीची महाराज? कारखान्यात प्रोडक्शन खर्च हिचा 3 रुपयाची. 1 लिटरची. 1 लिटरची आहे किती? ही आता अर्ध्याची म्हणून सोडून द्या. 1 लिटरची जर बाटली महाराज प्रोडक्शन करायचं ठरवलं तर 3 रुपये बाबा हिला खर्च येतो कारखान्यात. पण ही बाटली काय करते? जराशी हुशारी करते, थोडी हुशारी करते. 9-10 जणी एकत्र येतात आणि पुठ्ठ्याच्या बॉक्स मध्ये जाऊन बसतात. संगती कशाची करतात? पुठ्ठ्याची. आता हिची किंमत 6 रुपये होते, दुपटीने वाढते बाबा. 6 रुपयाला बाटली विकते. तिच्या लक्षात येतं आपण संगती पुठ्ठ्याची केली की आपली दुप्पट किंमत वाढली. इथं थांबायचं नाही, मग अजून संगती वाढवायची. तिथून महाराज ती एका प्याजी वाटत बसते, पुढे जाते आणि रोडच्या टपरीवरती उतरते आणि त्याच्या फ्रीज मध्ये जाऊन बसते. संगती फ्रीजची करते. आता हिची किंमत किती झाली? तुमचं दुकान आहे का इस्लामायला? 15 रुपये धरा. नियमाने धरा ना तुम्ही. हा जास्त कसे घ्यायला जमते आपल्याला? 15 रुपये झाली किंमत. हा 15 रुपये किंमत झाली. कशाची संगती केली तर? फ्रीजची. हिच्या लक्षात येतं अरे गड्या जागा बदलली की किंमत वाढती. आता इथं बी राहायचं नाही. तिथून ती उडी हाणते, हायवेला जाते आणि 5 स्टार हॉटेलच्या फ्रीज मध्ये जाते. आता हिची किंमत महाराज 30 ते 35 रुपये होते. किती? 35 रुपये. हिच्या लक्षात येतं इथं थांबण्यात मजा नाही, काय आणखी किंमत वाढवू. तिथून उतरते आणि नीट महाराज एक ट्रॅव्हल्स पकडते आणि विमानतळावर जाऊन उतरते, विमानतळाच्या फ्रीज मध्ये जाऊन बसते. आता हिची किंमत महाराज जवळजवळ 60 रुपये होते. हिच्या लक्षात येतं जमिनीनं फिरले तर इतकी किंमत वाढली. आता जमिनीनं फिरायचंच नाही म्हणजे आता हवाई दौरा करायचा. ती बाटली तिथून उतरली आणि महाराज विमानामध्ये उडी मारली, विमानात गेली. आता त्या बाटलीची किंमत विमानामध्ये लोकल ब्रँड घेतला तर 90 रुपये आणि किंगफिशर घेतला तर 110 रुपये. मी पाण्याची बाटली म्हणतोय. हा किंगफिशर म्हटलं की बऱ्याच जणाच्या चेहऱ्यावर हसू आलं, पण ही पाण्याची बाटली धरा. महाराज विमानामध्ये पाण्याची बाटली 110 रुपये ते 90 रुपयाला खरेदी करावी लागते. मला सांगा बाटली केवढ्याची? मूळ किंमत 3 रुपयाची, पण 110 ला खरेदी विक्री होते. कशामुळे होते दादा? फक्त त्या बाटलीनं काय केली? संगती महाराज उच्च प्रतीच्या गोष्टींची करत गेली. संगतीमुळे 3 रुपयाची बाटली महाराज 110 ला विकली. ही झाला संगतीचा चांगला परिणाम. आता वाईट संगतीचा परिणाम सांगतो, कारण बाबांनी प्रमाण दिलं की सावली नसावी दुर्जनाची. आता ऐका सावली का? कारण महाराज दुर्जनाच्या सावलीनं चांगल्याची किंमत कमी होते. कशी होते? पटवून देतो. 4 म्हशी होत्या आमच्या गावात एक जणाकडे. किती? 4 म्हशी होत्या. एक थेंब न टाकता पाण्याचा दूध विकत नव्हतं, ते घोटीत होतं. दोघं नवरा बायको 4 म्हशीचं दूध घोटायचे बाबा, आणि तेवढं घोटलेलं दूध नंबर 1 क्वालिटीचा पेढा करायचे आणि बाजारात विकायला यायचे. गेल्या गेल्या त्या पेढ्याला एवढं गिराईक यायचं की क्वालिटीचा पेढा एका 10-15 मिनिटात गडप व्हायचा, पेढा विकून जायचा. त्याचा व्यवसाय तो महाराज. पेढा करणं, बाजारात नेणं, विकणं. एक दिवशी नवीन बाजारात गेलं आणि जागा मिळाली नाही. कुठं बसाव कडीच्या महाराज एका लाईनला जाऊन बसलं, पण ती योगायोगानं ती लाईन होती उंदर मारायच्या औषधाच्या दुकानांची. त्या लाईनला जाऊन हे पेड्यावालं बसलं. दिवसभर ओरडू लागलं, लय गोड हे. त्या उंदराच्या औषधावालं काय म्हणायचं? खाल्लं की मरतय,
येणं एकच म्हणायचं लय गोड आहे, त्याचा टपूच खाल्लं की मरते. मला सांगा वेदांत दादा, दिवसात किती पेढा विकला असेल? एक खडा तरी विकला असेल का? फक्त महाराज सावली दुर्जनाची आली म्हणून म्हणता संगती करावी संत सज्जनाची, सावली नसावी दुर्जन. संगत संतन की करले, संगत की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले, संगत 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 संतन की करले, संगत संतन की संगत संतन की करले, संगत संतन की करले. जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले, करले के संगत संतन की करले, संगत संगत संतन की करले. जन्म का सार्थक कछु करले, कछु करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले, करले 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 गौरू. जन्म क तू कर ले, जन्म का सार्थक तू कर ले, संगत संतन की कर ले, संगत संतन की कर ले. राजा संगती करायची तर संताची कर. संतन के संग लागने तेरी अच्छी बनेगी, समझे संग लाग रे, तेरी आठी बनेगी, तेरी अच्छी बनेगी, तेरी किस्मत जगेगी. सुदाम जी की बन गई, ध्रुव जी की बन गई, हरि चरण में लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी आठी बनेगी, संतन के संग लाग रे, तेरी आठी बनेगी, तेरी आठी बनेगी. लांबलं तर मग लांबलं तर कुठायच ना. महाराज आनंदाची गोष्ट आहे, असे म्हणणार मिळत नाहीत महाराज. आणि असे म्हणणार असल्यावर काय इमानदारीने मी 12 वाजता बी थकत नाही माऊली दादा, खरंच थकत नाही. नाही करणार नाही मी, पण एक सांगायला हो. ऐका महाराज, नाही तर म्हणणारच भेटणार बाबा, लई अवघड झालं. आता म्हणावं लागायला बाबा काय का होईन प्रमाण म्हणा तरी काय. मी तर असं सांगायलो आता कुठं कुठं बाबा काय का होईन म्हणा, पुढच्यानं काही म्हणू नाही शब्द आठवले ते नाना नाना का होईना, पण शेवटवर म्हणा. गर्दा करा म्हणलो गर्दा, कारण गर्द्याला लय महत्व आहे बाबा. काय गर्द्यानं लय बरीच कामं होतात. आता मला सांगायचं नाही, माझ्याकडे वेळ नाही, नाही तर सांगितलं असतं बाबा. ऐका चला पुढे चला महाराज. संगतीने काय होतो, उद्धार होतो. म्हणून आपण काय करायचं, संताची संगती करायची. करू महाराज आम्ही संताची संगती. पण प्रश्न असा आहे, आम्ही नेमक्या कोण्या संताची संगती करा. कारण कलियुगामध्ये मी सांगून गेलो महाराज, कोणीही संत व्हायला बाबा, कोणाला नेमकं संत म्हणा. सगळी लक्षणं आहेत, पण अंगी संताचं लक्षण आहे का? बाह्य रूप सगळे धरायलेत महाराज, बाह्य रूपाने सगळी संत व्हायलेत, दाढी वाढवलेत, माळा घालायलेत, सगळं करायलेत, पण अंतर लक्षण कोणाचंच नाही. कारण देव काय करतो महाराज, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी बाबा. बाहेरून किती संत दिसायला याचं महत्व आहे का, आतून किती याला महत्व आहे, आतून किती याला महत्व आहे. मग आम्ही नेमकी संगती करायची कोण्या संतांची, प्रश्न आम्हाला आहे. आम्ही संगती करायला तयार आहोत निळोबाराया, पण संत म्हणायचं कोणला. निळोबाराया म्हणले तुला जर प्रश्न असेल नेमकं म्हणायचं कोणला, तर कोणाला संत म्हणायचं याचं पहिलं उत्तर दिलं अभंग. तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत, तेची
नेणती काही ताना टोणा नेणती काही ताना टोणा नेणती काही राम ताना टोणा नेणती काही ताना टोणा बजवा महाराज. हा आज की सप्त्याचा दुसरा दिवस आहे, बरोबर आहे. आणखी बरेच दिवस आहेत. आता एक नियम ठेवा तुम्ही सप्त्यात. आवडलं की इमानदारीने टाळी वाजवायची आणि हसू आलं की खळखळ हसायचं. कीर्तनकार कोणी असो, कीर्तनातले 2 नियम. कधी बी मोकळं हसायचं आणि खळखळ टाळी वाजवायची. का तुम्हाला काही त्रास आहे टाळी वाजवाय? बरं असं कधी झालंय का तुम्ही टाळी वाजिनं आणि टुनकून मॅसेज पडणं 150 रुपये कटलेत का कोणाचे फोन पेचे आजपर्यंत? नाही कटत महाराज. बरं तुम्ही म्हणता आमचे कटले नाही, तुया तरी का फोन पेला आले का? तुला काय जोर टाळ यायचा? प्रश्न पडेल ना. आमच्या फोन पेला येत नसतात बाबा, पण तुमच्या टाळ्यांची दात ही गुणवानांची जायजात असते महाराज. काय न्यायचं नसतं त्यांना महाराज, फक्त तुमचं थोडंसं प्रेम न्यायचं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं प्रेम असतं बाबा. तुम्ही टाळी वाजवलेलं त्यांना प्रेम मिळतं का? कारण जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ प्रेम सांगितलं. काय सांगितलं महाराज? प्रेम कोणी कोणाला सहजासहजी देत नसतं बाबा. ऐका, एका रेल्वे स्टेशनवरती छोटा मुलगा भीक मागत होता. रोज भीक मागायचा. आणि त्या दिवशी एक सदग्रस्त महाराज रेल्वेतून उतरले आणि बाहेर पडता पडता त्या मुलांनी हात पसरले, सांगितलं बाबा 10-5 रुपये द्या. त्या ग्रस्तानं सांगितलं ठीक आहे, खिशात हात घातला. पण योगायोगानं त्याच दिवशी तो पर्स विसरून घरी आला होता. काय त्याने सगळे खिशे चापले, पर्स नव्हता. त्यानं त्या मुलाला जवळ घेतलं आणि खांद्यावरती हात टाकून सांगितलं बाळा माफ कर. काय माफ कर, आज मी माझा पर्स विसरून आलो. ते लेकरू पुढे गेलं आणि त्या पुढे जाऊन त्या व्यक्तीच्या समोर हात जोडून सांगितलं महाराज इथून पुढे तुम्ही रोज या आणि रोज पर्स विसरून या. काय म्हणलं? पर्स विसरून या. त्यांनी विचारलं का रे बाळा? त्यांनी सांगितलं जर तुमच्याजवळ पर्स असता तर तुम्ही मला 10-5-100 रुपये दिले असते बाबा, पण तुमच्याजवळ पर्स नसल्यामुळे तुम्ही जे मला थाप देऊन प्रेम दिलं ना, ते 100 पेक्षा लाख मोलाचं प्रेम होतं. मग त्याचा भुके. काय त्या मुलाने सांगितलं बाबा रोज मला 100 रुपये देणारे मिळतात, पण तुमच्या इतकं प्रेम देणारा आजच मिळाला. याला महाराज प्रेमाचं महत्व म्हणतात. म्हणून महाराज प्रेम द्यायला शिका. आणि हसू आलं की हसं जा खळखळ. कारण असं मानसशास्त्र सांगतं मोकळं हसणारे मोकळ्या मनाचे असतात आणि गालातल्या गालात हसणारे कुईट असतात. कुईट, मग कुईट नसलं पाहिजे माणसानं, बरोबर आहे का? कुईट नसलं पाहिजे. काय घेऊन जायचे मला सांगा? कितीही तुम्ही टेन्शन घेतलं तर काय होणार आहे? देशाचा पंतप्रधान बदलणार आहे का? बदलत आहे का? आपल्या टेन्शन घ्यायला काय होतंय का? अजिबात नाही. मोकळं राहायचं. किती दिवस जगायचं बाबा? आपल्याला राहायचंच किती दिवस? कधी छातीत कळ निघन 2-3 क्विंटल सरपण आपल्या नावचं तिकडं जाईल सांगता येतं नाही महाराज. म्हणून मोकळं राहायला शिका, आनंद घ्यायला शिका. कारण सांगू का, भले भले टेन्शन घेऊन गेले, काही नाही राहिले, त्यांचं नाव सुद्धा शिल्लक राहिले नाही महाराज. म्हणून मोकळं राहायला शिका. मोकळं, मनात गाठ ठेवू नका. कारण गाठ असलेला माणूस कामाचा नसतो. अहो माणूस कामाचा नसतो. तुमच्याकडे लय ऊस आहे, ऊस तरी कामाचा असतो का गाठीचा? त्या हिंगोलीला मी रस प्यायला गेलो महाराज प्रवासाच्या दरम्यान. मनाने गेलो नाही, मला बोलिल तो रस प्यायला ये म्हणलं मा, म्हणून गेलो होतो महाराज. रस प्यायला गेलो. तिथं गेल्यानंतर तो व्यक्ती महाराज चरख्यात ऊस घालायचा, पण घालत असताना बाबा एक ऊस बाजूला फेकायचा आणि एक घालायचा. बाजूला फेकलेल्या ऊसाच्या जागेवरती जाऊन मी पाहिलं बरेच ऊस होते. मी त्या व्यक्तीला विचारलं हे ऊस का नाही घातले चरख्यात? त्यांनी सांगितलं या ऊसामध्ये रस नसतो. मी म्हणलं का? त्यांनी सांगितलं याच्यात गाठ आहे आणि गाठीचा ऊस रसाच्या कामाचा नाही. मला क्लिक झालं. जर ऊसात गाठ असेल तर रस निघत नाही, माणसात गाठ असल्यावर तो माणूस काय कामाचा येईल?
म्हणून महाराज गाठ ठेवायची नाही, मोकळं राहायचं, मोकळं. तुका म्हणे सोडी द्या गाठी तुका म्हणे सोडी द्या गाठी तुका म्हणे सोडू द्या गाठे तुका म्हणे सोडू द्या गाठे दिली मिठी पायाची दिली मिठी पायाचे घुमते ते घरामध्ये घुमते ते घरामध्ये घुमटते घरामध्ये घुमटते घरामध्ये कोण्या विषयाला प्रमाण आहे बाबा? तुका म्हणे सोडिल्या गाठी, विषय कोणचा असू प्रमाण तयारच आहे महाराज. याला महाराज लय घासावं लागतं. हा महाराज गोड महाराज साधना करावी लागते, त्यावेळेस महाराज इतके प्रमाण पाठवतात, सहजासहजी होत नाही. ऐका गड्या, मला काय सांगायचं बाबा, मोकळं राहायचं. गोड प्रमाण दिलं बाबाने अभंगाचं पहिलं चरण महाराज. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले महाराज, त्यांना संत म्हणावं ज्यांचा हेत विठ्ठल आहे. हेत कशाला म्हणावं तर ऐका बाबा, जुने कीर्तनकार हे दृष्टांत द्यायचे बरं का, मी आमच्या वयाचे नाही, जुने कीर्तनकार हेत कशाला म्हणतात ऐका. पूर्वीच्या काळामध्ये म्हण माहिती नाही ऐकलेलं आहे, म्हण विवाह झाल्यानंतर पती पत्नी 8-8 वर्ष बोलत नव्हते, त्यांचा संवाद होत. जुने कीर्तनकार दृष्टांत द्यायचे हा बाबा, 8-8 वर्ष बोलत नव्हते. ती परंपरा पूर्वीची, आणि तेवढी धैर्य होतं पूर्वीच्या काळात, ती महाराज संस्कृती होती महाराज. आता तर महाराज राहिलंच नाही. आता जमणं, हुंडा मागण फोन पुढं, बऱ्याच ठिकाणी काय महाराज धांगडधिंगा निघाला. पण 8-8 वर्ष पूर्वीच्या काळात संवाद करायचे नाही पती पत्नी. हेत कशाला म्हणतात सांगायलो. आणि एके दिवशी काय झालं, तो शेतकरी होता पती महाराज. सायंकाळच्या वेळेला घरी आला आणि त्यांनी दावणीला बैल बांधले. दावणीला बैल बांधले, इतक्यात पत्नीच्या लक्षात आलं सकाळचं शेण काढायचं राहिले. ती धावतच महाराज गोठ्यात आली. पती आतमध्ये काय करू लागला, बैल बांधत होता, आणि ती दारामध्ये गोठ्यातलं शेण काढत होती. काकणांचा आवाज आला, बांगड्यांचा. पतीला वाटलं कोणीतरी आलंय, त्यानं आतून आवाज दिला, कोण आहे रे? काय म्हणला? आतून कोण आहे रे इतकंच म्हणला. आणि तिच्या लक्षात आला आपल्या पतीने विचारलंय कोण आहे रे. तिनं एवढंच उत्तर दिलं, मीच आहे. किती? कोण आहे रे? मीच आहे. इतका संवाद. 8 वर्षानंतर लग्नाचा नवरा बायकोचं बोलणं झालं. किती? लग्नाच्या 8 वर्षानंतर बोलणं झालं, कोण आहे रे? मीच आहे. नवरा बायकोचं एवढं बोलणं झालं. हेच सांगायलो, चित्त देऊन ऐका महाराज. एवढा आनंद झाला त्या बायकोला, एवढा आनंद झाला. 8 वर्षानं का होईना नवरा बोलला. काय बरं बोलला तरी काय, कोण आहे रे? मीच आहे. इतका संवाद, इतका आनंद झाला. दुसऱ्या दिवशी उठली, देवपूजा केली, भेटन त्याला सांगू लागली. ते बोलले, काय म्हणले? ते म्हणले कोण आहे? मी म्हणले मीच आहे. ते म्हणले कोण आहे? मी म्हणले मीच आहे. भेटन त्याला. ते म्हणले कोण आहे? मी म्हणले मीच आहे. ते म्हणले कोण आहे? मी म्हणले मीच आहे. ते म्हणले कोण आहे? मी म्हणले मीच आहे. 10:30 वाजल्यावर सांगा मला. ते म्हणले कोण आहे? मी म्हणले मीच आहे. महाराज ती भेटन त्याला इतका हेत धरला, नश्वर पती बोलला तर एवढा आनंद झाला, त्याच्या नावाचा इतका हेत धरला, इतका हेत धरला. भेटन त्याला सांगू लागली की ते म्हणले कोण आहे? मी म्हणले मीच आहे. नश्वर पतीच्या नावाचा हेत धरला तर तिचा संसार सुखाचा झाला. अविनाशी पांडुरंगाच्या नावाचा जर आम्ही हेत धरला, आमचं जीवन का सुखी नाही होणार? सांगा ना, का सुखी नाही होणार? म्हणून महाराज ज्यांनी हेत धरला त्यांना काय म्हणावं? संत म्हणावं महाराज. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले. महाराज लय अवघड तुम्ही उदाहरण दिलं, आणि लय अवघड आम्हाला तुम्ही काय पुरावा सांगितला. इतकं कळायला आम्ही एवढे बुद्धिवान नाही. आम्हाला एखादा वरपंगपणा सांगा, वरचं लक्षण सांगा. तर वरचं लक्षण सांगितलं दुसऱ्या चरणामध्ये महाराज. नेनती काही नेनती काही नेनती काहे ताना टुना नेनती काहे ताना टुना नेनती काहे नेनती काही नेनती काही ताना टोना नेनती काही ताना टोना हे नाम स्मरण वाचुनिया
नामस्मरणा वाचोनी. ज्यांनी नाम साधनेशिवाय दुसरं साधन केलं नाही त्यांना संत म्हणावं महाराज. इतर कुठल्याच साधनाला हात घातला नाही महाराज. का घातला नाही? कारण सर्व साधनाचे सार भवसिंधू उत्तरी पार. सगळ्या साधनांचं सार जर काही असेल तर विठ्ठल नाम आहे महाराज. आणि त्याच साधनानं भवसिंधू तरता येतो. म्हणून दुसऱ्या साधनाचा हात घालायचा नाही. आणि ज्यांनी दुसऱ्या साधनाला हात घातला नाही त्यांना संत म्हणावं. कटाळा आला कदाची नाही ना. चला महाराज मगासपासून पाहतोय बर का. उद्याच्याला नाश्ता आहे ना? असते ना? नसते जेवाय असते का? असते ना. या ना एक कोर जास्त टाका बर का. नक्की टाका. माझी आठवण काढून टाका. लेकर महाराज गार लागायला तरी बसले चुळबुळ करणार. हे वैभव आहे तुमच्या गावचं. नाही तर लेकर असे निघाले बाबा 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 बाबा. लेकर आता ते कथा करत असताना अनुभव येतो माऊली दादा. एकापेक्षा एक नमुना. आणि तुम्ही संस्कार देता हे खूप महत्व करता. मी तर नेहमी सांगत असतो गड्या, आपल्या लेकरांचा आपण मित्र व्हायचं आणि त्याला चांगला व्यक्ती बनवायचं. दोनच लाईन आहेत, चित्त देऊन ऐका बरं का. आपल्या लेकरांचा आपण चांगला मित्र व्हायचं आणि त्याला चांगला व्यक्ती करायचं नसता. वाईट लोक त्यांचे मित्र होतात आणि त्यांना वाईट लोक करतात. आपल्या लेकरांना आपण संस्कार दिले पाहिजे आणि हेच वय हे त्यांना संस्कार द्यायचं. हे वय आहे महाराज. काय नाही तर महाराज एकदा मटकं भाजल्यानंतर त्याला आकार देता येत नाही महाराज. फुटतोय मग ते. मी एका गावात कथा करू लागलो. एक माऊली आणली म्हणली महाराज दूध घ्यायला चला. आता दूध म्हणलं की आमची सूज जाती. चला म्हणलं महाराज दक्षिणा आणि 500 आणि दूध होईल. दूध घ्यायला गेलो. घरात गेलो आणि घरात गेल्यावर त्या माऊलीनं दूध केलं. सांगितलं महाराज हे आमचे मालक आहेत. मिळालं वा वा. लेकर एक मुलगी आहे म्हणली तुमच्या परभणीकडे दिली. मिळालं आनंदाची गोष्ट आहे. मुलगा आहे म्हणली एक. मिळालं कुठे मग ते? हाय म्हणली पलीकडच्या रूम मध्ये. त्याचं नाव बंडू आहे म्हणली. मिळालं वा वा आनंदाची गोष्ट आहे. बोलू ते म्हणली त्याला दर्शनाला. तिनं आवाज दिला ते आलंच नाही. परत आवाज दिला. डबल आवाज गेल्यावर ते जरा असं उठलं जागचं आणि झुलत झुलत रूम मध्ये आला आमच्या. ते होतं 97 किलोचं. किती? 97. मग तुम्ही म्हणता 100च भरती करायचं ना. 3 किलो कमी काय केलं? जीएसटी कमी केला. कायद्यात राहून काम केलं बरं. हा महाराज 97 किलोचं बंडू झुलत झुलत रूम मध्ये आलं आणि माझ्याकडे बघू लागलो. त्यानं पाहिलं की माझ्या लक्षात आलं हे पाया पडत. लगेच लक्षात येतं. पाहिल्या ब्रँड कळतो महाराज. महाराज ती मुलाली पण महाराजाच्या पाया. महाराज आळंदीहून आलाय. बरं आलाय तर आलाय. मी आलं भाषा असेल त्याला काय. महाराज त्यो काय पाया पडणं. ही बोळत त्याला वडायली माझ्या पायावर दाबायली. त्यो काय दबना. कसा दबन? माऊली 30 किलोची आणि त्यो 97 किलोचं. पण हिनं डोकं लढवलं. आवाज दिला. वाड्यातल्या महिला मंडळाला बोललो गंगा जमुना सरस्वती गोदावरी नर्मदा या गया. बंडूचं मुंडकं दाबायचंय पायावर माझ्या. महाराज सगळे आल्या आणि बंडूचं मुंडकं धरून माझ्या पायावर दाबू लागल्या. तरी बंडू फुसफुस करून ताणूच लागला. पण कसं तरी सगळ्यांच्या पुढे बंडू वाकला आणि एकदाच मुंडकं माझ्या पायावर टेकलं. जसं टेकलं तशा गंगा जमुना सरस्वती वाहून गेल्या. आता 10 बाय 10च्या रूम मध्ये मी आणि बंडू भाऊ दोघच. बंडू भाऊ फुसफुस करायला दम लागला होता ना त्याला आणि माझ्याकडे बघायलाय. मी म्हणलं आता काही खरं नाही. मी त्याला म्हणून लागलो बंडू भाऊ गोडीने घ्यावा म्हणलं. आता 10 मिनिटं थांबायचं आपल्याला. राहिलाय 10 मिनिटं टाइम. मी म्हणलं बंडू भाऊ या ना बसानं. तू बोलू नको रे म्हणला. तू यात मुळे झालंय मला हे सगळं. तू बाहेर तर ये म्हणला तुला सांगतो. मी म्हणलं अवघड झालं. मी डोळे झाकले. पांडुरंगाला म्हणलं पांडुरंगा एकदा इथून वाचव बंडू भाऊच्या तावडीतून. जिंदगीत दूध घ्यायला जात नाही. महाराज असं म्हणणं बंडू भाऊन ऐकलं. मी म्हणलं पांडुरंग पावला. बंडू भाऊ निघून गेला. जमलं कडा म्हणलं देवानं हात साध ऐकली. पण बंडू भाऊ जास्त वेळ गेला नाही. 5च मिनिटात वापस आला 1.5 किलोचा धोंडा घेऊन. आणि आता बंडू भाऊ माझ्याकडे बघायचा आणि धोंड्याकडे बघायचा. मी म्हणलं नक्की नियम लावायले. मी आवाज दिला ओ ताई. ती माऊली आली. अहो मी आलं बघा ना ते धोंडा घेऊन आले. मारील मला. डोळे वाचून बघायले. ती म्हणली महाराज असंच करायले बघा. हे काय सांगावं तुमच्या संग तरी न्या या. मी का लेकरून याला आलो का काय. आणि गेला नेऊन हे मय दिवसा मारीन न. अहो मी त्याला काय सांगा ना. ते दगड घेऊन मारील लागल बिगल. ती म्हणली काय करा महाराज ऐकत न झाले. मी आलं सांगून तर बघा. काय सांगावं म्हणली महाराज. गेल्या वर्षी एक महाराज आणला. या बंड्यानं दगड्यानं ठेसून ठेसून लाल जरत केला म्हणली. मग मी म्हणलं यावर्षी माझा नंबर आहे का काय. ती म्हणली बघ ती महाराज सांगून आता ऐकलं तर ऐकलं. ती म्हणाली मी सांगा त्याला. मग ती माऊली त्याला म्हणाली वागा बंडू मारू नको माय. बघ ना महाराजाचं वय तरी आहे का. तू एखादा दगड मारशील आणि महाराज मरून जाईन. तुला लय राग आलाय का महाराजाचा. मग दगड मारू नको. महाराजाच्या मानात 2 बुक्या मार. आता माझी मान का लोखंडाची का काय महाराज. हे संस्कार आहेत महाराज.
आता बरंच सांगल पण महाराज वेळ संपलाय माझा ऐका. पण तुमच्या गावात कुठंतरी कीर्तनात येऊन बसतात ही खरी संपत्ती महाराज तुमची. विठ्ठल विठ्ठल ब्रह्ममुहूर्त. चला महाराज मला काय सांगायचंय. ब्रह्ममुहूर्त झाला. हनुमंतराव उठले, ताड दिशा निघाले. सुमित्रा माता समोर आल्या. सांगितलं हनुमंता घाई का करतोस. सांगितलं माते मला सूर्योदयाच्या अगोदर जायचे, नाही गेलो तर लक्ष्मणजीच्या प्राणाला धोका आहे. सुमित्रा माता म्हणले हनुमंता निवून पाहणार नाहीत तोपर्यंत सूर्य उगवतो कसा हे ते मी पाहिल म्हटली. काय सूर्य उगवतोच कसा ते मी पाहते. महाराज सूर्यालाही रोखून धरण्याचं सामर्थ्य इथल्या भारतीय नारीमध्ये आहे गड्या. काय ही ताकद आमच्या भारतीय स्त्रियामध्ये आहे. म्हणून महाराज या देशाच्या दोन वस्तू झाकून राहिल्या पाहिजे कधीही. एक लक्ष्मी झाकून राहिली पाहिजे आणि या देशाची नारी झाकून राहिली पाहिजे. कारण लक्ष्मी चंचल आहे, कधी निघून जाईल सांगता येत नाही. लय पैसा आला म्हणून मोबाईलच्या कडून 500ची ठेवायची नाही महाराज. आणि कितीही फॅशन आली तर आपली संस्कृती माता लोकांना सोडायची नाही महाराज. माता लोकांनो, मायानो, तायानो, मी तुमच्या भावासारखा मुलासारखा सांगून जाईल. माझा वेळ संपलाय ऐका. 5 मिनिटं घेतोय फक्त. किती? 5 मिनिटं. ऐका. तुमच्या अंगावर असणारा पदर, तुमच्या अंगावरती असणारी ओढणी, अरे त्या ओढणीची किंमत बाजारामध्ये 70, 80, 90 रुपये असेल गड्या. त्या ओढणीची किंमत बाजारामध्ये 70, 80, 90 रुपये असेल गड्या. पण ज्या वेळेस तुमचा बाप ती ओढणी खरेदी करतो आणि तुमच्या अंगावरती आणून टाकतो ना, त्यावेळेस त्या ओढणीची किंमत महाराज 70, 80, 90 रुपये नाही तर करोडो रुपयाची इज्जत झाकणारी ओढणी म्हणजे करोड रुपयाची होत असते गड्या. ही ताकद त्या ओढणीची आहे. म्हणून या भारताची स्त्री झाकून असली पाहिजे. झालं माझा दृष्टांत महाराज. एखाद्या वेळेस सूर्याला धरता येईल पण महाराज साधू भेट होणार नाही गड्या. आणि तिसरं महाराज विकल्प दिला, बाह्या हिळा सागर तरवेल, समुद्र तरून जाता येईल पण साधूची भेट होणार नाही. आता समुद्र पाहणं म्हणजे का नदी आहे का कॅनल आहे का विहीर आहे महाराज. समुद्र समुद्र पण तरला नाही का. निमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा, सागरा, सागरा. सागर तरता येतो परी त्या साधूची भेटी न होय गा. मग इतकी अवघड साधू भेट आम्हाला कशी होईल. तर महाराज म्हणतात परी जग जेठी कृपा केली. साधूची भेट देवाच्या कृपेने होते आणि साधूच्या भेटीने देव मिळतो. एकमेकावरती अवलंबून आहे. माझा वेळ संपला. आतापर्यंत कोणी हाताने टाळी वाजवली नाही, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणलं नाही. यांना वाटलं महाराजांना शपथ दिली आम्ही टाळी वाजवा आणि विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि महाराज पटकन मरणं संगच होते काय की. आता माझी शपथ तुटली रे बापा, मोडी शपथ. आता सगळ्यांनी मध्यंतराचं भजन करू. पुढच्या 5 मिनिटात तुम्हाला इथून जायला सुट्टी. विठोबा रकुमाये हरी संत ज्यांचा हेत विठ्ठले नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी काया वाचा आणि मने धाले चिंतने डुलती नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी निळा मने विरक्त देही आठवची नाही विषयांचा नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी. महाराज 2 चरणावरती बोलण्याचा प्रयत्न केला. वेळ संपला. आणि कसं असतं समयामध्ये थांबलं पाहिजे. समय नकळे ती येडगळ बुद्धी. मग येड म्हणण्यापेक्षा अगोदर थांबलेलं बरं. वेळ संपला. 10 मिनिटं तुमचे जास्त घेतले त्याच्याबद्दल माफी मागतो. ऐका दादांनो, जाता जाता एकच सांगतो गड्या. पवित्र पावन धर्मामध्ये आपण जन्म घेतला. त्या धर्माचे काही लक्षण आहेत. आपण महाराज काय करा, जपायला शिका. काय करावं लागतो धर्म जपण्याकरता म्हणजे हातात काठी घेऊन दुसऱ्याला मारायचं का. अगदी महत्वाचे 5 मिनिटं बोलते, चित्त देऊन ऐका. ही काळाची गरज आहे दादा. आताच्या घडीला काहीही कमवू नका. लक्ष देऊन ऐका. ट्रेडिंगचं बोलतोय, चित्त देऊन ऐका. आताच्या काळाला एखाद्या वेळेस संपत्ती कमवता नाही आली तर कमवू नका. एखाद्या वेळेस बंगला बांधता नाही आला तर बांधू नका. एखाद्या वेळेस जमीन घेता नाही आली तर घेऊ नका. पण लेकराला संस्कार दिल्याशिवाय मरू नका गड्या. काय, कारण सगळ्यात महत्वाचे आजचे संस्कार. राजे हो, एवढी बिकट परिस्थिती आली. आजच्या घडीचे विचार इतके खालावल्या गेलेत. 3 वर्षाचं लेकरू सुद्धा आज महाराज सुरक्षित घरी येईल का नाही भीती वाटते.
काय प्रकरण घडलं त्या डोंगर गावात 3 वर्षाच्या लेकरावरती बलात्कार व्हावा, लाजीरवाणी गोष्ट आहे. राजे आपण विसरलोय, आपण त्या धर्तीवरती जन्माला आलोय ज्या धर्तीवरती एक पक्षी देखील स्त्रीची आबरू वाचवण्याकरता स्वतःचं बलिदान देतो. त्या जटायूच्या भूमीत आपण जन्माला आलोय, विसरलोय आपण राजे होय. अरे ज्या धर्तीवरती जन्माला येणारा राक्षस देखील आपल्यापेक्षा चांगला असेल. इथून पुढे तर मी गणेशराव, इथून पुढे रावण जर कधी माझ्या पुढे आला तर मी साष्टांग दंडवत करील, कारण रावण आपल्यापेक्षा लाख पटीने पवित्र होता. तुम्ही म्हणाल का पवित्र होता, तर ऐका, ज्या रावणाच्या तावडीमध्ये माझी सीतामाई 6 महिने होती तरी देखील माझ्या सीतामाईच्या मर्जीशिवाय त्यानं अंगाला हात देखील लावला नाही. इतकी नीतिमत्ता एका राक्षसात होती. आमची काय नीतिमत्ता झाली आज? आमच्या डोळ्यानं पाप होईल यात नवल काय? आज लेकरं सुरक्षित नाहीत. तुम्ही म्हणाल का बोलतोय तू, कारण मी देखील एका मुलीचा बाप आहे. आज माझी मुलगी जर शाळेत गेली तर शाळेतून घरी येत असताना सुरक्षित येईल का नाही मला भीती वाटते. ही एका बापाची तळमळ आहे म्हणून बोलतोय गड्या. आणि ह्याला जर कुठं आळा घालायचा असेल तर सजा कधी होईल माहिती नाही गड्या. महाराज त्याला दंड कधी होईल माहिती नाही गड्या. याच्या विरुद्ध कायदा कधी निघेल मला माहिती नाही गड्या. पण आपले लेकरं सुसंस्कृत करा. आपल्या मुलांना सांगा, बाळा दुसऱ्याच्या मुलीकडे तेवढ्याच दृष्टीनं बघ जेवढ्या तुझ्या बहिणीकडे पाहिल्यानंतर तुला वाईट वाटणार नाही. ती दृष्टी दुसऱ्याच्या बहिणीवर तुझी असली पाहिजे. हे लेकराला संस्कार द्या. आणि मायांनो तायांनो एक करा, आता आपले लेकरं जपायला शिका. मुलींना सांगा बॅड टच चांगला टच काय असतो हे शिकवा. ही आज काळाची गरज आहे. विसरा आता पहिल्या गोष्टी, कारण दुनिया बेकार निघाली. आज जर प्रत्येक ठिकाणी जर आपण गेलोय महाराज तर प्रत्येकाच्या वागण्यातला फरक जाणून लेकराला दिला पाहिजे. इतकी लेकर आपले सुसंस्कृत घडवले पाहिजे गड्या. मी रोज सांगतोय, आजही सांगेल, मुलाला एकच शिकवून द्यायची तुम्ही गड्या. पुरुष मंडळी तुम्ही मुलाला एवढं सांगायचं, बाळा वाटेल तितकं शिक, वाटेल त्या शहरात जाण, वाटेल त्या कॉलेजात ऍडमिशन घेऊन, लाख काय 1.5 लाखाचा फोन वापर, पण एक कर गड्या, तुझ्या मोबाईल मधून कोण्याही माता माऊलीची कुण्या लेकराची इज्जत उडाली नाही पाहिजे आणि कोणाच्यावरती वाईट कमेंट आली नाही पाहिजे. एवढं तुझ्या मोबाईल मधून नक्की जप. हे महाराज पुरुष मंडळीने आपल्या मुलाला सांगायचं. आणि स्त्रियांनो मायांनो मी तुमच्या मुलासारखा आहे, तुम्ही तुमच्या मुलीला सांगा, तायडे अगं वाटेल तितकं शिक, वाटेल त्या शहरात जा, वाटेल त्या कॉलेजात ऍडमिशन घेऊन, लाख काय 1.5 लाखाचा मोबाईल माग, तुझा बाप तुझ्या पाठीमागं खंबीरपणे. पण एक कर तायडे, कॉलेजला जात असताना अंग भर कपडे घातल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही. तायडे ऐकते ना ग, कॉलेजला जात असताना अंग भर कपडे घातल्याशिवाय कधी घराच्या बाहेर पडायचं नाही. आणि तुझ्या वाघासारख्या बापाची मान खाली होईल असं कधी वागायचं नाही, असं कधी वागायचं नाही. या 2 गोष्टी शिकवा. नक्की एक दिवस आपला धर्म बुलंद झाल्याशिवाय राहायचं नाही. महाराज सध्याच्या घडीला परिस्थिती वाईट आहे. परधर्मीय महाराज आपल्यावरती आक्रमण करतात, लव जिहाद सारख्या गोष्टी घडतायत. ही शिकवण लेकरांना द्या महाराज, ही काळाची गरज आहे. आणि अगोदर आपण धर्माचं पालन करा, कारण येतो वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. आपण धर्माचं पालन केलं की लेकर धर्माचं पालन करणारेच जन्माला येत असतात. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं आयुष्य धर्माचं पालन केलं. लेक असा जन्माला आला गड्या, अरे जीव गेला तरी धर्माविरुद्ध तडजोड केली नाही. धन्य जिजाऊचे पोटी, उचे पोटी, धन्य जिजाऊचे पोटी, धन्य जिजाऊचे पोटी, वीर जन्मले छत्रपती, वीर जन्मले छत्रपती, केले धर्माचे पालन, केले धर्माचे पालन, वीर जन्मले छत्रपती, वीर जन्मले छत्रपती, केले धर्माचे पालन, केले धर्माचे पालन, पालन धर्माचे पालन. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्माचं पालन कसं करावं शिवाजी महाराजांकडे कळावं. आणि लेख कसा जन्माला यावा तर संभाजी महाराजांकडे पाहावं. काय धर्माचं पालन केलं महाराज, 40 दिवस मरण यातना सहन केल्या गड्या, पण धर्मासोबत तोडजोड केली नाही. रप 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 पावलं टाकत तो औरंगजेब यावा आणि महाराज शंभू राजांना विचारावं, क्यों शंभो जीना चाहते हो. पण महाराज कितीतरी प्रश्न केल्यानंतर शंभू राजा बोलत नव्हते. अंगाची कातडी काढली गड्या, डोळ्याचे महाराज बुबळ बाहेर काढे गड्या, अरे नक काढे हातापायाची, इतका त्रास दिला, जीभ कापून काढी, लट लट जीभ उडत होती, जणू काय जीभ बोलत होती. राज माफ करा राज, मी देखील शेवटपर्यंत साथ देऊ शकले नाही राजा तुमचा, इथं साथ सोडते जीबीनं पायावरती लोटांगण घ्यावं, इतका त्रास दिला गड्या. आणि 40व्या दिवशी एवढा त्रास देऊन तो औरंगजेब जेव्हा समोर आला ना, तर औरंगजेब बोलत होता, राजे अब भी जीना चाहते हो, जी सकते हो, शंभो अब भी जी सकते हो, सिर्फ एक बार बोल दो मैंने अपना धर्म छोड़ दिया और इस्लाम कबूल कर दिया. काय म्हणला शंभो,
जगायचं असेल तर एकदा म्हण की माझा धर्म सोडा आणि इस्लाम कबूल केला. ऐका रे दादांनो, माझ्या शंभू राजाने दिलेलं उत्तर आहे. अंगावरती कातडी नव्हती माझ्या राजाच्या, डोळ्याच्या जागी डोळे नव्हते माझ्या राजाच्या, अरे हातापायाला नख नव्हते माझ्या राजाच्या, लांडमुंद झालेला पहाडी शहरी राजाचं ताड दिशा उभं राहावं राजानं, लट लट लटते हक्का बाबा. आणि राजाने बोलावं, क्या बोलता है काफिर, क्या बोलता है गुस्ताख, मैं अपना धर्म छोड़ दूं. सुन ले काफिर, सुन ले गुस्ताख, जिस धर्म के लिए मेरे आबा साहब ने पूरा जीवन त्याग दिया ना, उस धर्म के लिए ये शंभू एक बार क्या, अरे 1000 बार मरना पसंद करेगा, लेकिन अपना धर्म नहीं छोड़ेगा. अपना धर्म नाही. एकदा काय म्हणतो, 1000 वेळेस हा शंभू मरायला तयार आहे, पण धर्मासोबत तडजोड करणार नाही. असं लेकरू जर जन्माला घालायचं असेल तर मायांनो दादांनो, आपण धर्माचं पालन करा. झालं माझं कीर्तन अभंगावरती बोलता बोलता एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर माफी असावी. तसा मी जाऊच दिला नाही दादा, चुकीचा शब्द जाऊ दिला नाही बरं का. मी तोलून मापून बोललो, पण गेलाच असेल तर ते तुमच्या संगतीचा परिणाम समजा. मग विनोदाचा भाग सोडा महाराज. नक्की चुकीचा शब्द गेला असेल माझ्या पदरात टाका, सुधारण्याचा प्रयत्न करतो. झालेली सेवा अष्टादश संतांच्या चरणी समर्पित करतो. गुरुदेव मारुती महाराजांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय हरी, जय विठ्ठल जय जय हरी, जय विठ्ठल जय जय हा, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय हरी, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोले ले ले पुढे वेळे वाकोडे पोखरे, राग महाराज नाही उछाडला दुखडम्या फुला, राग महाराज तुम्ही सुद्धा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखता यापैकी करा, महाराज तुम्ही सुद्धा ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव ज्ञानदेव तुकारा, देव तुकारा झाले समाधान तुमचे देखील चरण, सुरवाडू करतो ते सापड करणी आरतीच्या प्रभाने ओवाळते, पहा पहा ओ सकळा पुण्यवंत तुम्ही गणा, तुका वाही टाळी उभा सन्निध जवळे, प्रेम सप्रेम आदती गोविंद देव बाळा प्रदानी मुक्ता वाढीची परमानंदा नाम म्हणे घे सेवा देवी गुणी राहील तडसे, अर्थ ज्ञान राज शेवटी साधू संत वेदुला माझा अर्थ ज्ञान राज, लोकले ज्ञान जगी अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञान, राजा चरणी मस्तक महादेवल सच्चिदानंद मूर्ति पाई सच्चिदानंद मूर्ति ढोल रुकमाई डबार ढोल रुकमाई डबार